attention all stations. This is your captain. जेंटलमैन, ये पल हमेशा याद रखना, हर सोल्जर की लाइफ में ये दिन नहीं आता। जीत एक ऐसी चीज है जो खुद चलकर तुम्हारे पास नहीं आएगी, उसे लड़कर हासिल करना पड़ता है, जो कि आज हम करने वाले हैं। मुझे पता है तुम में से कुछ लोग ये सोचकर घबरा रहे होंगे कि क्या ये वाकई में लड़ाई है या फिर महज एक ड्रिल। जिंदगी को एक ड्रिल समझ लेना, घबराहट दूर हो जाएगी। घबराहट? अरे हट, भीतीची भीती कुणाला दाखवतोस? या मधुसूदन सुर्वेंना, मराठ्यांच्या छाव्याला, अरे संगमेश्वरात औरंगजेबाला रोखणाऱ्या, पावनखिंडीत सिद्धीला हाणणाऱ्या आणि पाणीपतावर अब्दालीला झोडणाऱ्या मराठ्यांचं रक्त आहे. जेव्हा मरायची आणि मारायची वेळ येते तेव्हा मारणारच मारणार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. का माहिती आहे? कारण जंग जो है वो शहीद होकर नहीं, दुश्मन को शहीद करके जीती जाती है. आणि म्हणूनच उजव्या पायात 3, डाव्या पायात 7 आणि पोटात 2 अशा एकूण 11 गोळ्या लागून पायाच्या मांसाच्या चिंधड्याने हाडांचा चुराडा होऊन देखील 5 फुटांवर आलेल्या त्या दहशतवाद्याला त्याची गोळी निघण्याआधी या सुर्वेंची गोळी सुटली. त्याला कारण वर्दी, सर्व्हिस बिफोर सेल्फ आणि अ सोल्जर लव बाय चॉईस, लिव्ह बाय चान्स, किल बाय प्रोफेशन. अटेन्शन टू ऑल. द नेशन्स प्राइड इंडियन आर्मी शौर्य चक्र पुरस्कार प्राप्त कमांडो मधुसूदन सुर्वे. सोल्जर नंबर 27892449X, मराठा लाइट इन्फंट्री, बेळगावी. इंडियन आर्मी वहाँ, खतरा है जहाँ. 19,000 फीट हाइट, पॉइंट तोलोलिंग, ऑपरेशन विजय, कारगिल वॉर 1999. जेव्हा देशाच्या सार्वभौमतेला, देशाच्या स्वातंत्र्याला आव्हान दिलं जातं, त्याची विटंबना किंवा अस्मितेला धक्का दिला जातो, तेव्हा ऑपरेशन विजयची सुरुवात होते. ये दिल मांगे मोर म्हणत कॅप्टन विक्रम बत्रा सुरुवात करतात आणि कमांडो मधुसूदन सुर्वे त्यावर तिरंगा फडकवतात. आइए इस अतुलनीय शौर्य, साहस, पराक्रम और देश प्रेम के जज्बे का स्वागत करते हैं, उसे सलाम करते हैं. शिवम आध्यात्मिक एवं सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान आयोजित बलशाली युवा हृदय सम्मेलन के अगले अतिथि श्री मधुसूदन सुर्वे जी का गहरे दिल से स्वागत करते हैं. जय हिंद. जय हिंद. आदरणीय मंच, उपस्थित सर्व बंधू बांधवांनो, लेडीज अँड जेंटलमेन, खरं तर आज आभार मानतो आपल्या सर्वांचे, शिवम प्रतिष्ठानचे आणि इथे तमाम जमलेल्या सर्व माझ्या वरती आशीर्वाद द्यायला आलेल्या सर्वांचे. आदरणीय काकाजी ज्यांनी मला इथे निमंत्रित केलं, आपले सर खूप खूप आभार. वीर नारी, वीर पिता, वीर पत्नी ज्यांनी आपल्या देशासाठी शहादत दिली, वीरगतीला प्राप्त झाले, अशा सर्व सैनिकांच्या प्रती माझा मानाचा सॅल्यूट, नमन, प्रणाम. आज ज्या मी धर्तीवरती आलेलो आहे त्या धर्तीला प्रणाम, कारण इथून असे असे योद्धे तयार झालेले आहेत. त्यातलाच एक साताऱ्याचा एक योद्धा म्हणजेच कर्नल संतोष महाडिक. आपण सर्वांनी त्यांचं नाव ऐकलंच असेल. आम्ही दोघांनी 14 वर्ष एकत्र काढली होती. दुर्दैवाने त्यांना वीरगती आली आणि आज मी आपल्या समोर जो उभा आहे तो 11 गोळ्या आपल्या शरीरावरती घेऊन उभा आहे. देशासाठी काय करावं, देशाची जबाबदारी कुणी घ्यावी, त्यासाठी आज हे जे सर्व बसलेले बांधव आहेत, नवीन पिढी आहे, तुमच्या खांद्यावरती देशाचं हे कर्तृत्व आहे आणि आपण सर्वांनी ते बखूबी निभवायचं आहे. आणि ही जबाबदारी जोपर्यंत आपण घेत नाही
तोपर्यंत आपल्याला नागरिक होण्याचा अधिकार नाही. आदरणीय काकासाहेबांनी आपल्याला जो मंत्र दिला आहे, कारण IAS होऊन सुद्धा जो माणूस देशाचा हमेशा विचार करत असतो, अशा माणसांच्या समोर खरंच नतमस्तक माझं हे शरीर, माझे हे मेडल्स किंवा माझ्यासारख्या असंख्य अशा सैनिकांच्या तोंडातून एकच शब्द येईल की निस्वार्थ सेवा काय असते तर यांच्याकडून शिकावी. त्याचं हे प्रतीक खरं तर जमलेल्या या सर्वांच्या प्रती आभार. अर्थातच मी कमांडो मधुसूदन कौशल्या नारायण सुर्वे शौर्य चक्र 26 जानेवारी 2006 रोजी महामहिम राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी मला शौर्य चक्राने सन्मानित केलं. आताच आपण एक चित्रफित पाहिलीत आणि सरांनी याच्या अगोदर सांगितलं होतं की ऑपरेशन्सच्या बद्दल, आणि हे जे माझ्या छातीवरती जे लावलेले जे मेडल्स आहेत ते सांगतात की मी जे ऑपरेशन्स लढलेलो आहेत त्याचं ते प्रतीक आहेत. ऑपरेशन्स म्हणजे नेमकं काय? डॉक्टर ऑपरेशन करतात, ते OT मध्ये करतात, ऑपरेशन थिएटरमध्ये करतात, आणि इंडियन आर्मी जे ऑपरेशन करते ती ग्राउंडवरती करते. मोहीम तिला बोललं जातं, आणि त्या मोहीम म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली जो गनिमी कावा त्याचंच नाव आहे ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे नेमकं काय असतं की छोट्या तुकडीने जायचं, एक मोठासा घात करायचा, आणि जसं होतो तसंच आपण आपल्या तुकडीमध्ये येऊन सामील व्हायचं. आणि अशी आत्ताच एक आपला पुन्हा एक ऑपरेशन सुरू आहे, ऑपरेशन सिंदूर. आणि तसेच हे ऑपरेशन्स माझ्या छातीवरती जे मेडल्स आहेत ते सांगतायत. सर्वात पहिलं माझं ऑपरेशन होतं ऑपरेशन हिफाजत, नंतर ऑपरेशन रायनो आसाम, ऑपरेशन ऑर्चिड नागालँड, ऑपरेशन रक्षक जम्मू अँड काश्मीर, ऑपरेशन पराक्रम जम्मू अँड काश्मीर, ऑपरेशन विजय जो कारगिलच्या नावाने ओळखला जातो, विजय जो जम्मू अँड काश्मीर, ऑपरेशन हिफाजत 2 मणिपूर ज्याच्यामध्ये मला 11 गोळ्या लागल्या. त्यानंतर माझं शेवटचं ऑपरेशन होतं, कारण गोळ्या लागल्याच्या नंतर सुद्धा भारत सरकार म्हणतं की तू पुढच्या ऑपरेशनसाठी तयार हो, आणि मग आम्हाला UN मिशन साऊथ आफ्रिका काँगोसाठी पाठवलं जातं. असे हे सर्व ऑपरेशन केल्याच्या नंतर मग एक छोटीशी एक अनुभव येतं कुठेतरी की आज माझा जो सैनिक आहे तो त्या टेकड्यांवरती उभा आहे. तो कुठल्या परिस्थितीमध्ये आहे तर -41 डिग्री. विचार करूया आपण, जो सियाचीन ग्लेशियर सारखा जो इलाका आहे, जो पार्ट आहे, -41 डिग्री आपण विचार करू शकतो का त्या गोष्टीचं? तर हां, आपलाच कुठला तरी एक भाऊ तिथे आपल्यासाठी संरक्षणासाठी जिथं तो उभा आहे. कशासाठी? कारण आपण सर्व सुरक्षित राहावे याच्यासाठी. मुंबईमध्ये घुसले होते 10 आतंकवादी, जवळजवळ 200 माणसांना त्यांनी मारलं होतं. आणि एक गोष्ट विचार करा की जर असे कित्येक आतंकवादी जर आपल्या देशामध्ये आले तर आपण करायचं काय? आणि ते आतंकवादी आहेत कोण? पर्टिक्युलर एका जातीचे, मनामध्ये फक्त एकच भावना की तुम्हाला आम्हाला संपवायचं आहे, कारण तुम्ही काफर आहात, तुम्हाला जगण्याचा काहीच अधिकार नाहीये. त्यांना आमची गीता सांगते, गीता म्हणजे श्रीकृष्णाची भगवद्गीता सांगते, हे प्रभू ऐसा वर दे मोहे विजय मिले या वीरगती. अर्थातच तो आमच्या वाघनक परिवाराचा एक नारा आहे. वाघनक परिवार म्हणजेच माझा युनिट 21 पॅरा स्पेशल फोर्स, आणि आमचा जो नारा आहे, युद्धघोष आहे, जयकारा वीर शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आदरणीय महाराजांच्या प्रती एक युद्धघोष फक्त या पृथ्वी तलावरती मराठा रेजिमेंटकडेच आहे. त्यांच्याकडून आम्हाला शिक्षण मिळतं, त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते, आणि त्यांचं नाव घेतलं की कुणाच्या उरामध्ये
असं आहे की तो गप्प बसेल, रक्त उसळत नाही. आणि मग सुरुवात होते ऑपरेशन्सना. खरं तर माझा जन्म कोकणामध्ये झाला. तुम्हाला भाषेवरून कळलंच असेल, कारण प्रत्येक 5 किलोमीटरवरती गेल्याच्या नंतर भाषा बदलते. आणि माझं कोकणामध्ये जन्म झाल्याच्या नंतर आणि मी अशा गावामध्ये जन्माला आलो, इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर त्या गावाचं नाव आहे शिवतर. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुका आणि खेड तालुक्यामध्ये शिवतर असं गाव. आणि त्या शिवतर गावामध्ये पहिलं आणि दुसरं महायुद्ध यामध्ये 234 जवान जे आहेत ते देशाच्या कामी आले होते. आणि अशा गावामध्ये ज्या वेळेला आपण जन्माला येतो त्यावेळेला एक ऊर्जाशी मिळते, एक ताकद मिळते. मी ज्या वेळेला 6 महिन्याचा होतो त्यावेळेला माझ्या वडिलांना गोळी लागते आणि ते वीरगतीला प्राप्त होतात. त्या अगोदर माझे पणजोबा भारतीय सेनेमध्ये होते. भारतीय सेनेमध्ये नाही, करेक्शन, इंग्रजांच्या सेनेमध्ये होते. माझे आजोबा भारतीय सेनेमध्ये होते. माझे 4 काका म्हणजेच माझे चुलते भारतीय सेनेमध्ये होते. 4 काकांचे आम्ही 7 भाऊ भारतीय सेनेमध्ये आहोत. आणि आता आमची पुढची पिढी म्हणजे माझा मुलगा म्हणा किंवा माझ्या भावांची मुलं प्रेरित आहेत पुढच्या देशाचं एक कार्यभार सांभाळण्यासाठी, आर्मीच्या तयारीसाठी. ईश्वर करो त्यांची इच्छा पण पूर्ण होऊ द्या. आणि कोणतरी आपल्यासाठी, मी सांगतोय, कुणीतरी असा एक रेकॉर्ड तोडा की आत्ता सध्या म्हणजे या स्थितीला आज मी रत्नागिरी जिल्ह्यातला एकमेव जिवंत शौर्यचक्र विजेता आहे. आणि कुणीतरी त्याचं, या नवीन पिढीपैकी कुणीतरी एकाने तरी त्याचं रेकॉर्ड तोडलं पाहिजे. कारण रेकॉर्ड बनतात तोडण्यासाठी. आणि त्यातला तुमच्यातलाच कोणतरी एक असा विद्यार्थी पाहिजे जो भारतीय सेनेमध्ये जाऊन असा कुठला तरी एक पराक्रम करून आपल्या देशाचं नाव करेल. मला तुमच्याकडून ही अपेक्षा आहे, या विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा आहे जे आता आपण इथे बसलेलो आहोत. ऑपरेशन कारगिलच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की ती लढाई कुणाजवळ आणि कशी लागली होती. कोण सांगेल? कारगिलची लढाई जी आहे 99ला हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये सुरू झाली होती. आणि त्याचं सुरुवात केली होती पाकिस्तानने. आपल्या पाठीवरती त्यांनी सुरा घोपला होता, जनरल परवेज मुशर्रफ. आणि असं झालं होतं की आपले अटल बिहारी वाजपेयीजी प्रधानमंत्री होते, लाहोरला गेले, भेटून आले आणि पाठवून त्यांनी ही कारवाई केली. आपल्या पाठीमागे सुरा घोपसला. बर्फ पडतो ज्या वेळेला, त्यावेळेला असं आहे की दोन्ही देशाने आपल्या आपल्या देशामध्ये जायचं असतं. भारताने तसंच केलं. बर्फ पडायला सुरुवात झाली. बर्फ पडल्याच्या नंतर त्या पहाड्यांवरती कोण थांबत नाही, कारण तिकडचं टेम्परेचर जो आहे -19 पर्यंत पोहोचतं. -19, 29, 30 असं तिकडचं तो टेम्परेचर पोचल्यामुळं आणि बर्फ जास्त झाल्यामुळं वरती त्या पहाड्यांवरती कोण पोचत नाही, कारण 19,000 फूटची उंचाई आहे. आपण विचार करूया की 12,000 किंवा 13,000 फूटवरती आपलं विमान उडतो. आणि त्याच्यानंतर मग ढग सुरू होतात आणि ढगाच्या पलीकडे ज्या वेळेला जातं त्याच्यानंतर मग ते 19,000 फीटची उंचाई आपल्याला भेटते. आणि त्या उंचाईवरती आपल्याला जातो आपण, त्यावेळेला आपल्याला श्वास येत नाही, आपल्याला हायपो होतो. आणि त्याची आपल्याला ट्रेनिंग करून करून आपल्याला तिथपर्यंत ते पोहोचावं लागतं. आणि अशा उंचीवरती जर आपल्याला लढाई लढायची असतील तर त्याच्यासाठी ट्रेनिंग भरपूर कामाची असते. आणि आम्ही जी ट्रेनिंग केली, कारण मी मराठा लाईट इन्फेंट्रीमध्ये भरती झालो आणि त्यानंतर काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी स्पेशल फोर्सेसच्या साठी व्हॉलेंटियर झालो. आणि स्पेशल फोर्सेसचाच नारा आहे बलिदान. स्पेशल फोर्स काय म्हणते? बलिदान मागतं. बलिदान म्हणजेच मी माझ्या परिवाराचा नाही, मी माझ्या देशाचा झालेलो आहे. आणि हा जो टॅग आहे, लाल टॅग, जो बलिदानाचा प्रतीक आहे, तो हे सांगतो की मी आता माझं स्वतःचा नाही आहे, मी देशासाठी बलिदान केलेलं आहे. मी देशाचा एक बलिदानाचा एक कमांडो बनलेलो आहे. त्यानंतर मग आपल्याला पॅराशूटमधून उडी मारायला शिकवतात. त्यानंतर माझ्या छातीवरती तुम्ही बघितला असाल एक डायव्हिंगचा एक कोर्स आहे, म्हणजे अंडर वॉटर डायव्हर, म्हणजे पाण्यामध्ये जाऊन आपण गोताखोरी करू शकतो. एक बिच्चूसारखा आहे, तो US आर्मी म्हणजे अमेरिकन आर्मी बरोबर ट्रेनिंग केल्याचा एक चिन्ह आहे.
आणि असे हे चिन्ह कधी मिळतात, ज्या वेळेला आपण परिश्रम करतो त्यावेळेला. आणि हा परिश्रम कसा असतो, आपल्याला मला वाटतं नवीन पिढीला सर्व माहिती असेल, त्यांनी यूट्यूबवरती पाहिलं असेल की कमांडोची ट्रेनिंग कशी आहे ती, स्पेशल फोर्सेसची ट्रेनिंग कशी आहे ती. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की हार्ड ट्रेनिंग करावी लागते. आणि हार्ड ट्रेनिंग करण्यासाठी आपल्याला जिगरा जो आहे, आपला मन आहे, तो मजबूत करावं लागतं. प्रत्येक गोष्ट ट्रेनिंगनीच पुरं होती असं नाहीये, त्याच्यासाठी मजबूत मन सुद्धा लागतं. सुरुवात होते ऑपरेशन कारगिलची. कारगिलमध्ये ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला माझं युनिट होतं जोरहाटला, आसाममध्ये. आसामहून आम्हाला कारगिलला बोलवण्यात आलं. आम्हाला श्रीनगरला तिथं ड्रॉप केलं. श्रीनगरहून आम्ही बाय रूट कारगिलला गेलो. कारगिलला गेल्याच्या नंतर आम्हाला द्रास सेक्टर, कारगिल ही कोई पर्टिक्युलर जागा नाही, जसं डिस्ट्रिक्ट आहे, तो एक जिल्हा आहे. आणि तिथून 5 तालुके आहेत त्याचे, मॉस्को व्हॅली, द्रास, पंद्रास सेक्टर जे आहेत आणि कारगिल, असे 4 तालुक्यांचा बनून एक जिल्हा बनलेला आहे. आणि मग आम्हाला तिथून पोचवलं द्रास सेक्टरमध्ये. आणि द्रास सेक्टरपासून ज्या वेळेला आम्ही तिथे गेलो, लढाई अगदी सुरुवातच झाली होती. आणि ह्या लढाईमध्ये पहिले काही युनिट तिथे पोचले होते आणि त्या युनिटचं खूपसं असं नुकसान झालं होतं. म्हणून आम्हाला 21 पॅरा स्पेशल फोर्सेस म्हणजेच वाघनख या युनिटला तिकडं बोलवण्यात आलं. आम्ही पूर्ण माझा युनिट कधीच युद्धामध्ये सहभाग होत नाही. आमच्या छोट्या छोट्या तुकड्या असतात. जसं तुम्हाला मी पहिलंच बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक म्हणणं होतं किंवा त्यांच्या जी युद्धनीती होती तीच युद्धनीती आम्ही पण आत्मसात करतो की छोट्या छोट्या तुकडींमध्ये जायचं आणि मोठासा घात करायचा. जसं का त्याला बोललं जातं की सर्जिकल स्ट्राईक. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे नेमकं काय की जेवढ्या भागाचा आपल्याला ऑपरेशन करायचं आहे तेवढी जागा सुन्न करायची, एक मोठासा धमाका करायचा, त्यातला तो काय काम करायचा आहे तेवढं चोरून घ्यायचं आणि आपण आपल्या जागेवरती यायचं. ही सर्जिकल स्ट्राईकची पद्धत आहे. आणि त्यावेळेला कुणाला ते कळत नाही. आणि काय म्हणतात ना की मुश्किल वक्त कमांडो सक्त. ज्या वेळेला मोसम खराब असेल त्यावेळेला कधीही अटॅक केलेलं चांगलं, असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. आणि तोच नियम आम्ही पाळला जातो की पौर्णिमेची रात्र किंवा अमावस्याची रात्र अशी रात्र शोधायची की काळाकुट्टा अंधार, अमावस्या असेल त्यावेळेला एक असा कुठेतरी एक अटॅक करा की जेणेकरून आपला सरप्राईज लॉस होत नाही. आम्ही द्रास 15ला उतरलो. टेंट लावतात कारण तिकडे आपल्याला घरं नाही मिळत. आणि अशा उंच उंच पहाड्या आहेत, 19,000 फूट सारखी पहाडी, तोलोलिंग सारखी पहाडी किंवा टायगर हिलचं आपण नाव ऐकलं असेल, जिथे परमवीर चक्र योगेंद्र सिंग यादव जे आहेत, जे आता जिवंत आहेत परमवीर, ते त्या टेकडीवरती होते. कॅप्टन विक्रम बत्रा साहेब होते त्या टेकडीवरती. आणि त्याच्यानंतर काही कारणास्तव जास्त आपली हानी व्हायला लागली, आपल्या सैनिकांना मारायला लागले पाकिस्तानी. त्यामुळं मग आम्हाला 21 पॅरा स्पेशल फोर्सेसला एक टास्क दिलं की तुम्ही तोलोलिंग खाली करा, म्हणजेच टायगर हिल आपल्याला विजय करता येईल. कारण तोलोलिंगवरून ते डायरेक्ट फायर करत होते NH1 नॅशनल हायवे 1 श्रीनगरपासून लेहपर्यंत जाणारा जो रोड आहे त्याच्यावरती. आणि त्यांचा मकसद एक होता जनरल परवेज मुशर्रफचा की जर हा हायवे जो NH1 नॅशनल हायवे 1 श्रीनगरपासून लेह लडाखला जातोय, त्याला जर मध्येच जर कटअप केलं तर वरची लेहची जी माणसं आहेत, लेह लडाखची जी माणसं आहेत, त्यांना जेवण मिळणार नाही, म्हणजे त्यांना राशन मिळणार नाही. जर त्यांना राशन नाही मिळालं ते आपोआप आपल्या पाकिस्तानमध्ये येऊन सामील होतील, असा त्याचा तो मनसुबा होता. पण दुर्दैव त्याचं की भारतीय सैनिक जरी खाली बसले होते, आम्ही विदाऊट इक्विपमेंट घेऊन त्यांना आम्ही मारलेला आहे, खदडलेला आहे. आणि त्यावेळेला पूर्ण सामग्री पण नव्हती आमच्याजवळ. आणि आम्ही जाऊन, कारण क्लायमेटेशन करावं लागतं, मोसम जर आपण जर डायरेक्ट जर उन्हातून जर तुम्ही जर डायरेक्ट जर AC मध्ये जाऊन बसलात तर तुमचं शरीर एकदम आकडून जाईल. त्यावेळेला जोरहाट म्हणजे आसामचं टेम्परेचर होतं 32 डिग्री. आणि 32 डिग्रीवरनं उचललं आणि आम्हाला 5 डिग्रीवरती नेऊन सोडलं. 5 डिग्री त्यावेळेचं टेम्परेचर होतं श्रीनगरचं. श्रीनगरवरून अजून पुढे गेलो
त्याच्यानंतर -10 वरती गेलो आणि शरीर कापायला लागलं, कंपन व्हायला सुरुवात झाली. मग थोडं क्लायमेटेशन करावं लागतं, की त्या त्या बर्फाबद्दल, त्या मोसमबद्दल आपल्याला थोडंसं बाहेर पाडून ते थोडंसं आपल्याला सहन करावं लागतं. आणि असं करून करून 3 दिवस झाले. तिसऱ्या दिवशी आम्ही टेंट लावतोय. टेंट म्हणजे एक राहण्याचा सामग्री असते, म्हणजे आपण ज्याच्यावरती झोपतो तसं एक टेंट लावत होतो. टेंट लावताना 10 बाय 10चा टेंट, त्याच्यामध्ये आम्ही मंदिर बनवत होतो, सर्वधर्मस्थल. त्याला आमच्या भाषेमध्ये त्याला सर्वधर्मस्थल म्हटलं जातं. आणि त्या सर्वधर्मस्थल म्हणजेच जिथे सर्व धर्मांची ग्रंथ लावली जातात. मी माझ्या वागनक परिवाराच्या बद्दल बोलतोय, 21 पॅरा स्पेशल फोर्सेसच्या बद्दल बोलतोय. सर्व धर्मग्रंथ जे आहेत सर्व धर्मांची, ती तिथे लाईनीने लावली जातात आणि उभा असतो तो फक्त तिरंगा. आणि त्याप्रती आम्हाला अभिमान आहे की ज्याला कोणाला जर आपल्याला प्रार्थना करायची आहे तर तुम्ही जा, त्या मंदिरामध्ये जा, सर्व धर्मस्थळमध्ये जा, तिथे जाऊन प्रार्थना करा आणि तिरंग्याला सॅल्यूट करून मग तुम्ही आपल्या जे पण तुमचं कार्य करायचं आहे ते तुम्ही करू शकता. हे सर्व चालत असताना टेंट लावतोय संध्याकाळी 5 वाजता, कारण फायर करण्याचा त्यांची वेळ जी असते ती संध्याकाळच्या वेळेलाच करायची. ते दिवसभर फक्त पाहणी करायची त्या टेकड्यांवरती बसून. पाकिस्तानचे जे म्हणजे ऑपरेटर जे असतात ते कुठल्या तरी पहाडीमध्ये जाऊन, डोंगरामध्ये जाऊन ते पाहणी करणार आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला जसं सगळं बघून झालं मग रात्रीचे त्याच्यावरती जाऊन ते बॉम्ब टाकणार. आणि अशामध्ये आम्ही टेंट लावतोय, एक बॉम्ब येतो. आम्ही 3-4 आम्ही होतो आणि आपल्या साताऱ्याचे जे एक पंडितजी होते, उपाध्याय म्हणून, धर्मगुरू त्याला बोललं जातं. त्या पंडितजी आमचे सर्व ते अंतरतायत चादर बिदर आणि त्याच्यावरती जे आपले धर्मग्रंथ लावतायत. इतक्यात तिथून एक, आणि आम्ही टेंटच्या रस्त्या ओढतोय, रस्सी बांधूनच त्याला बांधलं जातं. तिथे काय आपडदबड जागा आहे, सर्व दगड खडतळ जागा आहे. ती दगडांचं सर्व व्यवस्थित करून त्याच्यावरती ते सर्व बनवायचं होतं. आणि ते आम्ही खेचून इकडे बांधतोय. इतक्यात एक बॉम्ब येतो आणि आमच्या जवळ येऊन पडतो आणि माझे 3 साथी जे आहेत त्यांचे छितडे उडतात आणि आमच्या अंगावरती येऊन पडतात. काही कळत नाही माझा आहे का, कारण एवढा मोठा बॉम्ब, 50 किलोचा बॉम्ब ज्या वेळेला आपल्यासमोर पडतो आणि एवढा मोठा खड्डा होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय कळत नाही, कान एकदम सुन्न होऊन जातात 5 मिनिटासाठी, म्हणजे डोळ्यासमोर संपूर्ण अंधार. आणि नंतर ज्या वेळेला होश येतो आणि बघतोय तर सर्व रक्ताने माखलेला हा शरीर कुणाचा आहे, माझा आहे का माझ्या मित्राचा आहे का माझ्या भावाचा आहे, काय कळायला मार्ग नाही. नंतर थोड्या वेळाने बघतोय तर सर्व अंग रक्ताने बंबाळ झालेलं आणि माझ्या साथींचंच हाताचे तुकडे माझ्यावरती अंगावरती येऊन पडले होते. कुणाचं काय सगळं, म्हणजे शरीर एकदमच त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं होतं. आणि मग त्यांच्या त्या बॉड्या घेऊन आम्ही त्यांच्या घरी पोहोचवलं गेलं. कारण त्यावेळेला आपले प्रधानमंत्री होते अटल बिहारी वाजपेयी, त्यांनी सांगितलं होतं की जो बी सैनिक वीरगतीला प्राप्त होईल, म्हणजेच आपल्या ह्या भाषेमध्ये बोललं जातं शहीद. शहीद खरं तर हा शब्द चुकीचा शब्द आहे. शहीद बोलण्यापेक्षा आपण म्हणतो ना, आपल्या गीतेमध्ये बोललं जातं की त्याला वीरगती. असली शब्द जो आहे हा वीरगती शब्द. आणि ते वीरगतीला प्राप्त झालेले सैनिक जेवढे आहेत त्यांना त्यांची बॉडी जी आहे त्यांच्या परिवाराला मिळाली पाहिजे होती. आणि तिथपासून ती सुरुवात झाली होती. आणि मग आम्ही ते शरीर त्यांच्या परिवाराला तिथपर्यंत पोहोचवले. मग आम्ही एक शपथ घेतली की आम्हाला साहेब, म्हणजे आमचे कमांडिंग ऑफिसर होतं, त्यांना सांगितलं, साहेब आम्हाला एक परमिशन द्या, आम्हाला आतमध्ये घुसायचं आहे आणि आम्हाला त्यांना खपवायची आहे. मग त्यासाठी काय पाहिजे की पाकिस्तानने पकडलेलीच हत्यारं पाहिजे, कारण आपण आपली हत्यारं घेऊन पाकिस्तानमध्ये घुसू शकत नाही. आपण समजा पकडले गेलो तर अमेरिका तशी पण आपल्यावरती टपलीच होती की हा कधी गलती करतोय, कारण इंटरनॅशनल वॉर तो झाला नव्हता आणि ती इंटरनॅशनल बाउंड्री पण आम्ही पार केली नव्हती, कारण कारगिल हा इलाका आपल्या ताब्यामध्ये होता. पण ते पाकिस्तानचे सैनिकांनी त्याने पहिलाच ऑक्युपाय केला होता. त्यामुळं अमेरिका म्हणायची की तुम्ही बॉर्डर पार करू शकत नाही, IB पार करू शकत नाही. मग आम्ही तेच कधी आतंकवाद्यांची जी हत्यारं जी पकडली गेली होती ती हत्यारं आम्हाला मिळाली. ती हत्यारं, ॲम्युनेशन म्हणजे गोला बारूद आम्ही तिकडचं घेतलं. आणि आम्ही मग पुढे हळूहळू आपल्या पाठीवरती तो कोंबड्या आणि त्यांचं राशन घेऊन
आम्ही खाली ठेवायच्या स्लिपिंग बॅग, म्हणजे आपल्याला झोपण्यासाठी किंवा थंडीतून आपला बचाव करण्यासाठी बूट किंवा सॉक्स खाली टाकायचे आणि वरती 2-2 कोंबड्या वरती टाकायचं आणि आतमध्ये त्यांच्यामध्ये आतमध्ये घुसायचं आणि त्यांना सांगायचं, या तुमचे आम्ही राशन घेऊन आलेलो आहोत. जसं जसं ते राशन घेऊन घ्यायला यायचे तसं तसं मी त्यांना कापत होतो. आणि असं होऊन आम्ही संपूर्ण त्यांची एक कंपनी आम्ही संपवली. आणि मग इथून 14 तारखेचा एक दिवस येतो, 14 जुलैचा, आणि भारत इथून असा महाभयंकर असे गोळ्यांचा वर्षाव करतो, बोफोर्स टाकतं आणि मग डोंगर हळूहळू 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 ते पळायला सुरुवात करतात पाठच्या साईडने. आणि पाठच्या साईडला आम्ही बसलो होतो आतंकवादी बनून, म्हणजेच आम्ही मुजाहिद्दीन बनून बसलो होतो तिथे. आणि जसं जसं आमच्याकडे येत होते तसं तसं आम्ही त्यांना कापत होतो आणि बर्फामध्ये ढाकत होतो. त्यांचं फक्त आम्ही आयडेंटिटी कार्ड घ्यायचो, त्यांची हत्यारं घ्यायचो. कारण त्यावेळेला मोबाईलचं काहीच सुविधा नव्हती, फोटो काढू शकत नव्हतो. पण त्यांचं आयडेंटिटी कार्ड आणि त्यांची हत्यारं शेवटी काय केली, जेवढे मारलेले होते त्यांना घासत घासत, म्हणजे असं ओढत ओढत आम्ही ती संपूर्ण हत्यारं आपल्या भारत सरकारच्या अंडरमध्ये दिली. आणि जो दिवस येतो 26 जुलै, त्या दिवशी कारगिल विजय दिवस म्हणून हा साजरा केला जातो. त्यासाठी कारण आम्ही जो विजय साजरा केला, भारताने साजरा केला, पण आम्ही काही कारणास्तव साजरा करू शकलो नाही, कारण आमचे त्याच्यामध्ये 3 जवान जे आहेत ते वीरगतीला प्राप्त झाले होते. त्याच्यामुळे तो एक म्हणजे विजयाचा तो आनंद होताच, पण त्या विजयामध्ये आम्ही जे गमावलं होतं आमच्या भावांना, त्यासाठी तो दिवस आमच्यासाठी शुभ नव्हता. मग तिथूनच आम्ही खाली ज्यावेळेला आम्हाला ऑपरेशन विजयचा विजय गोत झाल्याच्या नंतर एक कॅम्प फायर होतं. कॅम्प फायर झाल्याच्या नंतर मग आम्ही खाली उतरलो. खाली उतरून मग महादेवाचा जिथे अमरनाथ म्हणून एक स्थान आहे, अमरनाथला जाऊन आम्ही तिकडे दर्शन घेऊन मग पुन्हा आम्ही खाली कुपवाड्याला आलो. आणि हा जो कारगिल विजय दिवस आहे, त्यासाठी ज्या लोकांनी, ज्या सैनिकांनी आपली शहादत दिली, त्यांच्याप्रती आपण सर्वांनी कृतज्ञ व्हायला पाहिजे. कारण ते जर तिकडे लढले नसते तर आज आपण इथे नसतो. निस्वार्थ जी लढाई होती, कारण त्यांच्याकडे एवढं इक्विपमेंट पण नव्हतं आणि एवढा आधुनिक हत्यार नव्हती. इक्विपमेंट तर ती गोष्ट वेगळी येते, पण हत्यारं आधुनिक असल्यामुळं पाकिस्तानवरती टोकावरती बसलाय. आणि आसान काय असतं की वरती बसलेला माणूस खाली जो चालतोय त्याला आरामसे टिपू शकतो, मारू शकतो. पण खालून ज्या वेळेला आपण वरती चढतो त्यावेळेला ते शक्य नाही आहे, खूप महाग पडतं आपल्याला ते. आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर असे सैनिक, जवळजवळ 1300 सैनिक आपण गमावलेत आणि वीरगतीला ते प्राप्त झालेत. आणि अशा सैनिकांच्या प्रती आपण कृतज्ञ राहायला पाहिजे. त्यानंतर असे भरपूर ऑपरेशन्स लढायचा मौका मिळाला. आणि मग एक दिवस येतो 20 जून 2005, मणिपूर हिफाजत 2, हिफाजत 2. खबर असते आमच्या कमांडिंग ऑफिसरला, म्हणजेच आमच्या शिवसाहेबाला खबर येते की काही आतंकवादी आपल्या देशामध्ये घुसलेत आणि त्या आतंकवाद्याने संपूर्ण गाव खाली केला आहे. एका बाजूला महिला आणि एका बाजूला पुरुष. महिलांवरती अत्याचार आणि पुरुषांना सांगितलं की तुम्ही तिकडे त्यांच्यासाठी जेवण आणि त्यांचं काय जे का असेल तर तुम्ही करायचं आहे. आणि अशामध्ये त्यातूनच एक गावबुडा, म्हणजेच त्या गावचा सरपंच, तिथून कसं तरी निसटतो आणि आमच्या कमांडिंग ऑफिसरला येऊन सांगतो, सर अशी अशी खबर आहे आणि आमच्या गावाला त्यांनी वेढा दिलाय. आणि म्यानमार जवळचा हा गाव आहे, हॅपलिंग म्हणून गाव आहे, आणि त्याच्यामध्ये हे सर्व आतंकवादी घुसलेत आणि त्यांनी आमचं अशी अशी परिस्थिती करून ठेवले. त्यांनी सांगितलं मला 20-25 आतंकवादी आहेत. आणि त्यावेळेला 20-25च आतंकवादी असतील असं गृहीत धरलं सीओ कमांडिंग ऑफिसरने. त्याने मला विचारलं, म्हणजे कुणाला तरी बोलवलं तिथून, बोला सूर्या को लेके आओ यहाँ पे और ऑपरेशन के लिए जाना है. ब्रीफिंग लो. ब्रीफिंग म्हणजे त्यांनी मला समजावून सांगितलं का अशाला अशी खबर आहे, तू आपला बॅटल लोड तयार कर, म्हणजे युद्धाची, म्हणजे तुला लढाईला काय घेऊन जायचं आहे, युद्धाला काय घेऊन जायचं आहे, ती लढाई तयार कर. मी माझ्या कमांडोनला जाऊन सांगितलं, बोला ऐसा ऐसी खबर आहे और सीओ साहब ने बोला है की आपल्याला लढाईला जायचं आहे. आणि 20च, कारण 20 माणसं आहेत, आपण 20 माणसं म्हणजे आपण 100ला भारी आहोत. तर 20 कमांडो म्हणजे 20 माणसं आहेत, आपण किती जाऊया, तर बाकी आमच्या ट्रूपने सर्वांनी बोलले 20 भरपूर झालो आपण.
आणि माझा एक एक कमांडो जो असा आहे त्यांनी एवढी हार्ड ट्रेनिंग केलेली आहे, त्याला बंदुकीची म्हणतात ना की नेम धरायची गरज नाही. जिकडे नजर जाईल तिकडे ते गोळी मारणारे आहेत. असे एवढी तत्पर त्यांची ट्रेनिंग आहे. म्हणजे आत्ताच काय ह्याच परिस्थितीमध्ये आता पण तुम्ही जर बघितलात, जर कुठल्या आमच्या 21 पॅरामध्ये जर तुम्ही गेलात आणि जर तो कुठलाही कमांडो जर गोळी मारायला गेला, माचीसचा बॉक्स असतो ना त्याला तो उडवेल, एवढी त्याची हार्ड ट्रेनिंग आहे. आणि रात्रंदिवस ट्रेनिंग करणारी माणसं आहे ती. कारण 20 किलोमीटर पळून यायचं आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग करायची, आपला पिट्टू खांद्याला लावायचा, त्याच्यामध्ये 20 किलोचं रेत भरलेली असते आणि ते तिकडनं आल्याच्या नंतर, पळून आल्याच्या नंतर परत तुम्ही जर फायरिंगला जाता त्यावेळेला आपले हात कापतात. 40 किलोमीटर पळून आल्याच्या नंतर आपले हात कापतात, पण 40 किलोमीटर पळून आल्याच्या नंतर पुन्हा जर आपण ज्या वेळेला फायर करतो आणि माझा माचीसची जो खोका आहे त्याच्यावरती 5च्या 5 गोळ्या माझ्या लागतात, त्यावेळेला मला भरोसा येतो, मला म्हणजे नेम धरायची गरज नाही आहे. मी मतलब मग कुठल्याही परिस्थितीमध्ये असू दे, उजव्या खांद्याने असू दे किंवा डाव्या खांद्याने असू दे, उलटी गोलांटी उडून मारून असू दे किंवा मी क्रावलिंग करून जात असू दे, माझी नजर जिथे जाईल, माझ्या नजरेला माहिती आहे की माझा हात कुठे जातोय. कारण ह्या दोघांचा जो मिलाप आहे आणि हा जो आपला दिमाग सांगतो, म्हणजे हा मस्तक सांगतो की माझी नजर तिथे पोचते, माझा हात पण तिथे पोचला पाहिजे. आणि ही ट्रेनिंग आम्हाला ज्यावेळेला तिथे मिळते आणि त्याच्यामध्ये अजून पण शिकवलं जातं की जंगलामध्ये तुम्हाला काय खायचं आहे. म्हणजे सर्वात आसान जंगलामध्ये, कारण तुम्ही 5-5 किंवा 10-10 दिवसांचं ऑपरेशन करता, त्यावेळेला तुम्हाला घरचं कोणी येत नाही तिथं जेवण घेऊन. आपल्याला आपलं स्वतःचं राशन आपल्याला स्वतः घेऊन जायचं आहे. आणि ज्याला स्वतःचं राशन आपल्याला स्वतः घ्यायचं नसेल, जर तो वजनाला जो घाबरत असतील 5 दिवसाचं, कारण मी ॲम्युनिशन जास्त घेईन, म्हणजे लढाईचं युद्धसामग्री मी जास्त घेईन, मग आपल्याला कमी काय घ्यायचं आहे, तर बोला मी माझं राशन म्हणजे जेवण माझा मी कमी करेन. कारण जंगलामध्ये आम्हाला जेवण आरामसे भेटतं. सापासारखा एक प्राणी असा आहे की तुम्हाला कुठे जायची गरजच नाही, तुम्ही तिथे बसून राहा. फक्त तुमची कुकरी चांगली पाहिजे, म्हणजे तिला धार पाहिजे चांगली, कारण तो शोधत शोधत तुमच्या जवळ येतो. जिथे आला तिथे पकडला, तिथं त्याला कापला, तिथं त्याला शिजवलं, खायला तयार. म्हणजे काहीच आपल्याला गोष्टी ज्या अशा आहेत जंगलामध्ये, अजून काही प्राणी असे आहेत ते आवाज करत नाहीत, पण आपल्याकडे असे साथी आपले असे आहेत की एक तीर कमान मारतील आणि एका बाणामध्ये त्या प्राण्याला आडवं करतील, तिथे गोळीची गरज नाही. असा कुठलातरी काटाला अडकवून ठेवतील की त्याच्यामध्ये तो फसेल आणि त्याचा आवाज येणार नाही, पण आपल्याला जाऊन त्याला पकडून आरामसे आपला तो भक्षक आपण त्याला आपलं राशन बनवू शकतो. अशा ह्या काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला त्या रोज तिकडे शिकवल्या जातात. आणि या ट्रेनिंगमध्ये शिकलेल्या गोष्टी आपल्याला ज्या वेळेला युद्धाच्या वेळेला कामाला येतात, त्यावेळेला वाटतं की खरंच माझी ट्रेनिंग पूर्ण आहे का यातून पण आपल्याला अजून काहीतरी शिकायला पाहिजे. तर हो, म्हणजे जोपर्यंत आपण वर्दीमध्ये आहोत तोपर्यंत आपला काही ना काहीतरी हमेशा, जसं ड्रायव्हर कधीही पूर्ण ड्रायव्हर बनत नाही, तो आयुष्यभर काही ना काहीतरी तो शिकतच असतो. त्या पद्धतीचंच आहे की सैनिक हा कधीही पूर्ण सैनिक बनत नाही, तो अगदी मर्यापर्यंत तो काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तीच शिक्षण आम्हाला तिथे भेटलं. आम्ही 6 दिवसांनी ज्या वेळेला माझ्या साथींना विचारलं आपण किती लोड घ्याल, तर ते बोलला सर आम्ही राशन कमी घेतोय, आम्ही ॲम्युनिशन जास्त घेऊ, कारण पुढे जर लढाई वाढली तर मग करायचं काय. मग आम्ही आमचं बॅटल लोड तयार केला. कमांडिंग ऑफिसरला जाऊन मी सांगितलं सर असं असं आमचा बॅटल लोड आहे आणि आम्ही असं चाललोय. तर तिकडे दिवसाचं आपण चालू शकत नाही, दिवसाचं ह्याच्यासाठी चालूच शकत नाही की आपलं सरप्राईज लॉस होतं. सरप्राईज कसं काय लॉस होतं, तर वरती उडणारे जे पक्षी आहेत ते काहीतरी संकेत देतात. रात्रीच्या वेळेला आपण ज्या वेळेला चालू गावामधून जाऊ शकत नाही, कारण कुत्री किंवा बाकीचे पक्षी आहेत ते काहीतरी संकेत देतात, ते काहीतरी ओरडतात. आणि त्यासाठी तुम्हाला दिवसाचं चालताना आणि रात्रीचं चालताना ह्या 2 ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित त्याचा हिशोब करावा लागतं. आणि मग चालायचं असतं कुठे, चालायचं असतं जर दिवसातून जर चालायचं असेल तर दिवसभर तुम्हाला वरती जे उडणारे चील किंवा आपण घार म्हणतो तिला, गिधाडं जे आहेत, माणूस जिथे असो तिकडे ते कावळे बिवळे फिरत असतात, किंवा माकडं जी आहेत ती काहीतरी आवाज करून संकेत करून लगेच पक्षी ओरडणार, त्यांचा आवाजाने ते सांगणार. आणि नॉर्थ ईस्टचे जेवढे आतंकवादी आहेत त्यांना ही चांगली बखुबी ट्रेनिंग आहे की कुठला आवाज आला की आपण लगेच सावधान व्हायचं. आणि त्यावेळेला मग फक्त चालायचं असेल तर रात्रीचं चालायचं, आणि रात्रीचं पण कधी चालायचं, फक्त नाल्यानेच चालायचं. नाला म्हणजेच नदीने.
कारण नदीमध्ये रात्रीच्या पावसाच्या वेळेला नाल्यामध्ये पाणी आणायला कोण जात नाही. आपलं नुकसान कोणाचं होतं फक्त जो चालतो त्याचाच. कारण तुम्ही जर बूट घालून जर नाल्यामध्ये जर चाललात आणि लगातार जर 3 दिवस जर चाललात किंवा 4 दिवस चाललात, 5 दिवस चाललात, पाय सफेद होतात एकदम. बर्फासारखे एकदम कापसासारखे गोल बनून सफेद होऊन जातात. आणि ते चालल्याच्या नंतर मग आम्ही 6 दिवस चालल्याच्या नंतर आम्ही आमच्या टार्गेटवरती पोहोचतो. टार्गेटवरती पोहोचल्याच्या नंतर भयंकर असा पाऊस आणि 20 जून 2005 ची गोष्ट. माझ्या माऊलींना माहितीच असेल तो 20 जून 2005 चा कुठला क्षण होता तो. कुठली माऊली सांगेल का? 20 जून 2005 तिथी काय असेल? नाही. 20 जून 2005 म्हणजेच वटपौर्णिमा. वटपौर्णिमेचा दिवस. आम्ही सकाळी तिथे पर्यंत पोहोचतोय. पोहोचलो. झुंजू होते, म्हणजे तिकडे अरुणाचल जवळच आहे आणि नॉर्थ ईस्टला सर्वात जास्त सूर्य लवकर उगवतं. आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर झुंजू होते आणि माझे सर्व जे कमांडोज आहेत प्रत्येक झाडामागे आड घेऊन बसतात, लपून बसतात, घात लावून बसतात. आणि मग पाहणी सुरू होते. जसं झुंजू होतं 5 वाजता झुंजू होते, उजळल्यासारखं वाटतंय. आणि मग सर्व प्राथमिक विधीसाठी नाल्यावरती नदीवरती जातात. कारण तिकडे आमच्या घरामध्ये असं काही लॅट्रिन बाथरूम काहीच नाही आहे. सगळ्याच्या विधी आहेत त्या नदीवरतीच होतात. आणि मग त्यांच्यासाठी एक एक बाहेर जात आहेत, येत आहेत. आणि त्याच्यामध्ये हे आतंकवादी जे आहेत त्यांच्याकडे जाताना प्रत्येकाजवळ AK-47 जी त्यांनी पाठीला टांगलेली होती, सिलिंग आर्म केलेली असते, म्हणजे रस्सी पुढे असते त्यांची आणि हत्यार जो आहे त्यांच्या पाठीमागं असतं. ते असेच जात आहेत, येत आहेत, जात आहेत, येत आहेत. तर आमची अशी त्यांची गिनती झाली 57 ची गिनती झाली. 57 आतंकवादी होते ते. माझा प्रत्येक कमांडो सांगतोय, सर 1-2 जाऊन आले, आता तिसरी जोडी जाऊन आले, 5वी जाऊन आले. सगळ्यांचं कम्युनिकेशन आम्ही एक दुसऱ्यांचं ऐकतोय. असं करता करता सकाळचे 8 वाजतात. सर्व एकदम सूर्य जवळजवळ आपल्या इथं आता 9 वाजले असतील त्यावेळेला तिकडे ते 8 वाजता तो सूर्य वरती आलेला असतो. आणि त्यामध्ये मग आम्ही पाऊस भरपूर. आणि आम्ही सांगतोय की सरप्राईज ठेवायचा आहे, कारण आपल्याला अटॅक जो करायचा आहे तर दुपारच्या वेळेला करायचा आहे. कारण जेवणाची वेळ आपण निवडूया, म्हणजे आम्हाला काय खायचं असतं. आम्ही तर आमचं सकाळचं एक वेळेला खाल्लं की नंतर संध्याकाळचेच फक्त कुठेतरी खायचं. आणि त्यामध्ये 8-9 वाजताच्या सुमारास पावसाची एकदम भयंकर अशी सुरुवात होते. कारण आम्ही ज्या हाईटला पोहोचलो होतो 12,000 फूटची हाईट, म्हणजे जिथे ढग जिथे थांबतात त्या हाईटला आम्ही पोहोचलोय. आणि ढग येऊन ॲक्च्युअली तिथे त्या डोंगरावरती थांबत होते आणि ढगाच्या पुढचं काहीच दिसत नव्हतं, बिलकुल ब्लॅकआउट व्हायचं. ज्या वेळेला ढग यायचे त्या वेळेला एकदम ब्लॅकआउट होऊन जायचं, म्हणजे पुढचं 2 फूट काय पुढे असेल ते पण दिसायचं नाही. आणि एक ढग 5-5, 10-10 मिनटं जोपर्यंत पूर्ण पाऊस पडत नाही त्याचा पाणी करून टाकत नाही. पण आहे फुल हाईट, आणि हाईटमध्ये पाणी एक बूंद सुद्धा त्या जंगलामध्ये थांबत नाही, सीधा पाणी नाल्यामध्ये जातोय. आणि अशामध्ये एक आतंकवादी वरून येतो आणि एका घराकडे जातो. मी त्याला बघतोय की हा जातोय, म्हणजे त्यांनी त्याचा हत्यार जो आहे त्यांनी कमरेला म्हणजे पाठीला लावलाय. तो घेतोय, तिकडे येतोय, त्या घराकडे जातोय. पुन्हा तोच आतंकवादी त्यांना त्या घराकडे जाऊन परत पाठीमागे फिरतो, परत आपल्या जागेवरती जातो. परत 15 मिनिटांनी दुसरा एक येतोय, तो त्या घराकडे येतोय आणि परत तिकडे जातोय. मला काहीतरी शंका आली. बोललो हा सारखा म्हणजे इकडे येणं आणि परत तिकडे जाणं, म्हणजे हा ड्युटी करतोय कुणाची. म्हणून मी क्राउलिंग म्हणजे पोटाच्या आणि कोणीच्या साहाय्याने घसरत त्याच्या जो तिकडे जात होता त्या दुसऱ्या रस्त्याने मी गेलो. आणि अंडरग्रोथ म्हणजे गवत जो आहे, गुडघ्या एवढा गवत आहे. आणि गवतामध्ये जर आपण चाललं किंवा साप जरी गवतामधून जर गेला ना तर एक रस्ता बनतो तिथून. आपल्या म्हणजे गावच्या सर्व लोकांना माहिती आहे की जर इथून साप जर गेला किंवा कुठला किडा जरी जर अशा वेळेला गेला तर आपल्याला लगेच समजतं. धुरळ्यातून जर किडा किंवा काय जर पक्षी प्राणी जर गेला तर आपल्याला त्याच्या पंजावरनं किंवा ठशांवरनं आपल्याला कळतं. आणि असंच तो आतंकवादी तिथून आला आणि त्यांना बघून पुढे गेला. मी क्राउलिंग करून तिथपर्यंत पोहोचलो तर मला दिसतात एका घरावरती 3 फ्लॅग दिसतात. फ्लॅग म्हणजेच झेंडे.
जसे इथे आपल्या पक्षांचे जसं झेंडे लावलेले असतात ना, तसंच त्यांचं ते 3 कमांडर होते त्यांचे. आणि त्या 3 कमांडर बरोबर त्यांचे 5 सहाय्यक होते. म्हणजे त्यांना जेवण बनवणार किंवा बाकीची ही तेवढी त्यांची जी मंडळी होती, त्यांचं जेवण बनवणार, त्या घरातून सर्व चाललं होतं. आणि तो कंट्रोल रूम होता. आणि 2 अँटिना लावले होते. अँटिना कसले होते, तर ते सॅटेलाईट फोन होते त्यांच्याजवळ. म्हणजे जगामध्ये कुठल्याही देशामध्ये ते बोलू शकत होते. आणि ती फॅसिलिटी अजून आपल्याकडे आलेली नव्हती. आणि ते तिथून म्हणजे अशा जंगलामधून, भयंकर अशा जंगलामध्ये, जिथे जोक नावाचा एक किडा असा आहे की तो जर एकदा जर आपल्या त्याला जळू बोललं जातं, आपल्या मराठीमध्ये त्याला जळू बोलतात आणि तिकडे त्याला जोक बोललं जातं. आणि तो जळू जर एकदा जर आपल्या हाताला जर किंवा आपल्या शरीराला जर कुठे जर त्यांनी जर पकडलं, तर 100 ml जोपर्यंत तो रक्त पियत नाही तोपर्यंत तो सोडत नाही. आणि जोपर्यंत तो त्याची इच्छाशिवाय तो कधीच सोडत नाही. पण त्याच्यावरती जर नमक टाकला तर तो त्याला तो सोडून देतो. म्हणजे मीठ टाकलं तर तो सोडतो. आणि अशामध्ये त्याच्याकडनं पण वाचायचं आहे आणि ह्या आतंकवाद्याकडनं पण वाचायचं आहे. आणि अशामध्ये मी त्याला तिकडे जाऊन बघून येतो, पाठीमागे फिरतो, त्या घरामध्ये जातोय, बघतोय तर ह्यांचं सर्व जेवणाची तयारी चालली होती. नाश्ता त्यांचा झाला होता. नाश्ता सर्व घेऊन गेले होते. 10-11 वाजताचा सुमार. मी पाठीमागं आलो, पाठीमागं येतोय, इतक्यात एक आतंकवादी वरून पुन्हा त्याच रोडने पुढे जातोय. आणि त्यांचा नेमका तो रस्ता त्यांचा ठरलेला होता. तीच पगदंडी, म्हणजे तोच एक रस्ता, त्याने यायचं आणि त्यानेच जायचं. आणि मी त्याला क्रॉस करून मी थोडासा उजव्या साईडने गेलो होतो. आणि मी जातानाच तो एक रस्ता अजूनचा दुसरा बनला होता. जसा तो मला क्रॉस करून पुढे गेला, माझ्या लगेच लक्षात आलं की याने जर मला पाहिलं तर हा माझ्यावरती फायर करेल. कारण अचानक हा रस्ता बनला कुठून, ह्या रस्त्याने गेला कोण. आणि त्यांना ती शिक्षण आहे की तुम्ही दुसरा रस्ता बनवू शकत नाही. जायचं तर ह्याच रस्त्याने जायचं, ह्याच रस्त्याने यायची. जर माझ्या लगेच दिमागमध्ये आलं, बोलला असं ह्याने जर ह्याच्याला जर लक्षात जर आलं तर हा काहीतरी माझा नुकसान करेल. मी तुरंत युटर्न केला. जसा तो पाठीमागे गेला आणि त्यांनी हुड लावला होता, म्हणजे रेनकोट घातला होता. आणि रेनकोट घालून त्यांनी त्याचा हत्यार पाठीमागे टांगला होता. आणि तो चाललाय पुढे. पाऊस भरपूर असा भयंकर असा पाऊस आहे. आणि पुढे जातोय, इतक्यात मी त्याच्या पाठीमागे गेलो, माझी कुकरी काढली, त्याचा तोंड दाबला आणि गळा कापला. म्हणजे त्याचा हा कंठ आहे ना, कंठ कापला त्याचा. कंठ कापलाचा एक पिचकारीशी आली, पिचकारी बाहेर पडली आणि तो ओरडायचा प्रयत्न करत होता. ओरडायचा प्रयत्न करतोय, पण त्याला ओरडून नाही दिलं. त्याला अजून त्याला म्हणजे गुडगा लावला त्याला आणि त्याला खाली पाडलं, जमिनीवरती पाडलं आणि दुसरा एक वार केला. त्याच्या कानाखालची ही मोठी नस आहे ती कापली. त्याला बिलकुल सायलेंट करून टाकलं. 5 मिनिटं तो ओरडायचा त्याने प्रयत्न केला, खूप मोठ्याने म्हणजे आवाज काढायचा करत होता. पण ती गळा कापल्यामुळं, कंठ कापल्यामुळं त्याच्या तोंडातून आवाज येत नव्हता. पिचकारी रक्ताची जरूर येत होती त्याच्यातून. आणि जसा तो थंड पडला तसं मी माझ्या लोकेशनमध्ये आलो. आणि मग मी माझ्या साथीनं सांगितलं, इथे मी त्याला मारलंय, तिथे त्याला कापलंय, हो सकता ह्याला बघण्यासाठी दुसरा कोणतरी येईल परत 15 किंवा 20 मिनिटांनी. कारण ह्यांचा हा रेग्युलर चाललेलाच आहे की 15-20 मिनिटांनी एकाने चक्कर मारायचं की इथे काहीतरी चाललंय म्हणून. मी पाठीमागं आलो आणि मी साथींना सांगितलं की मी आता ह्या घरावरती जाणार आहे आणि ग्रेनेड टाकणार आहे. ग्रेनेड म्हणजे हँडबॉम्ब, हातबॉम्ब बोलतात ना त्याला, की जे पिक्चरमध्ये असं टाकलं जातं, कुठे पण टाकताना कुठे पण फाटतं ते. हां, त्याने म्हणजे इकडे जरी टाकलं ना तरी बरोबर त्या पॉईंटला तिकडे जायचं आहे, तिकडे जाऊन तो पोचतो. आणि त्याची पण खूप मोठी रिस्क असते त्या ग्रेनेडची, कारण त्याच्यामध्ये 36 चेहरे असतात, 36 तुकडे होतात त्याचे, म्हणून त्याला 36 हँड ग्रेनेड बोललं जातं. आणि त्याचा सेकंड म्हणजे त्याचा 4 किंवा 6 सेकंड म्हणजे तो फाटतो. त्याला आपल्याला तसं प्राईम करावं लागतं, त्याला तेवढा ते आटा असतं तेवढं त्याला ते प्राईम करावं लागतं. आणि मी 3 ग्रेनेड तयार केले. पुन्हा क्राउलिंग करून तिथपर्यंत पोहोचलो. मी बघतो ह्यांची सर्वांची हालचाल काय चाललेत. आणि तिन्ही जे ग्रेनेड होते पिन काढले, त्याच्यामध्ये टाकायचो. टाक 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 असे आवाज यायचा. पण त्यांना शंका आली का नाही मला माहिती नाही. पण ते शंका यायच्या अगोदर, कारण 6 सेकंड किंवा 5 सेकंड भरपूर हे होतं, कळायच्या अगोदर सर्व ते उद्ध्वस्त करून टाकतं. आणि ते टाकल्याच्या नंतर ठाक 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 असे 3 मोठे आवाज झाले आणि आतमध्ये बसलेले 8च्या 8 आतंकवादी मरून पेले, ढेर झाले. ते मेल्याच्या नंतर त्यांचा आतमध्ये कम्युनिकेशन जो होता, कम्युनिकेशन सर्व ठप्प झाला. कारण काही स्प्लेंडर त्याला पण लागले, इलेक्ट्रिक म्हणजे त्यांचं जे इक्विपमेंट होतं
वायरलेस सेट होते ते सर्वांना आदेश देत होते, ते सर्व ब्लास्ट झालं. त्याच्यामुळं ऑर्डर देणारा कोण उरला नाही, कम्युनिकेशन त्यांचं ठप्प झालं. आणि मग काय फाटलंय किंवा काय आवाज येतोय ते बघण्यासाठी एक एक आतंकवादी त्या घरामध्ये यायला लागले. त्यांना वाटलं की इकडे काहीतरी झालंय, आपल्याला तिकडे पोचायला पाहिजे, कारण तो शिपाई आहे. त्याने आपली बंदूक घ्यायची आणि ते आपल्या तिकडे यायचं. आणि प्रत्येक झाडामागे माझा कमांडो घात लावून बसला होता. एक गोली एक दुश्मन, ज्याला दिसेल त्यांनी फक्त नजरेने सांगायचा हा माझा आहे शिकार, त्याने त्याला टिपायचं. आणि असं प्रत्येक म्हणजे एकच फायरचा एवढा डिसिप्लिन की ज्याला दिसत होता तोच त्याला टिपत होता. एका सुद्धा आतंकवाद्यावरती 2 गोळ्या भेटल्या नाहीत. ज्याला ज्याला दिसलं त्यांनी हेड शूट केलं. आणि कुणाचाही चेहरा पण ओळखता आला नाही, कारण ज्याला ज्याला दिसलं त्यांनी हेड शूट केलं, त्याला जिवंत राहण्याचा काही चान्सच नाही. आणि हे सगळं होतंय इतक्यात मौसम खराब झाला, ढग आले आणि संपूर्ण ब्लॅकआउट झाला. आणि अशामध्ये त्या ब्लॅकआउटमध्ये, कारण आतंकवाद्यांचं काय असतं की जे फायर करतात नाही ते अंदाधून फायर करतात, ते बघत नाही कोणालाकडं माझ्या पुढे कोण आहे पाठीमागं कोण आहे. त्यांची फक्त बंदूक भेटली टाटा टाटा टाटा, जसं पिक्चरमध्ये कसं चालतं, एखादा हिरो येतो नेट फक्त तो ब्रश करतो आणि सगळीकडे जे म्हणजे जेवढे लागलेले असतात तेवढे मरतात, तशी त्यांची कहाणी असते. त्यांनी यायचं आणि ते फायर करायचे. आणि अशा फायरमध्ये माझ्या एका साथीला गोळी लागते, त्याच्या टाचेला गोळी लागते. आणि तो बोलतो सर मला गोळी लागली, मी इथे पडलोय. आता ॲक्च्युअल मौसम एकदम पॅक असल्यामुळं, ब्लॅकआउट झाल्यामुळं मला काहीच कळलं नाही की हा ॲक्च्युअल पडलाय कुठे त्याला लागलंय. त्याला बोललो की ज्यावेळेला हा ढग निघून जातील त्यावेळेला मी तुझ्याकडे येईन आणि मग तुला मी उचलून तुझ्यावरती उपचार होतील. 5-10 मिनटाचा फक्त अवकाश कर, म्हणजे थोड़ा सा टाइम देख ले, जैसा ये मौसम ठीक हो जाएगा मैं आऊँगा और फिर आपको लेके आऊँगा अपने मेरे जगह पे. आणि बोललो कि अभी तू फायर मत करना थोड़ी देर के लिए, नहीं तो फिर जिसने तेरे को मारा है हो सकता है वो उधर ही बैठा हो. मी त्याला ते सांगतोय. आणि मी क्राउलिंग करून जसं मौसम क्लिअर झालं त्याला बोलतोय की जरा मला एक इशारा कर की ॲक्च्युअल तुझी साईट कुठे आहे, तू कुठे पडलायस. कारण अशा ह्याच्यामध्ये काय असतं की आपण ज्याला सांगितलेलं आहे त्यांनी पण थोडीशी इकडे तिकडे झाल्याच्यामुळं त्यांनी त्याची साईट सोडली होती. मी क्राउलिंग करून त्यांनी जसं मला त्या डबल टॅपचा म्हणजे त्यांनी मला जो इशारा दिला, मला इशारा लगेच कळला की त्याचा फायर तिथून आलेला आहे म्हणून. मी त्याच्यापर्यंत क्राउलिंग करून तिथपर्यंत पोहोचलो. त्याला बघितलं तर त्याच्या ईडीला टाचेला लागलेला आहे. त्याला बोललो डरने की कोई बात नाही, कारण तो दार्जिलिंगचा पोरगा होता. त्याला बोललो डरने की कोई बात नहीं, अभी तेरे को ठीक हो जाएगा, एक मॉर्फिन का इंजेक्शन दे देंगे, तू ठीक हो जाएगा, कोई दिक्कत नहीं. आणि त्याला उचललं माझ्या खांद्यावरती घेतलं, म्हणजे खांद्यावरती त्याचा हात घेतला, पूर्ण त्याला याच्यावरती घेतलं नाही, खांद्यावरती त्याचा हात घेतला. त्यांनी त्याचा हत्यार तिकडे घेतला आणि मी माझ्या लोकेशनमध्ये येतोय. ज्या आतंकवाद्याने त्याला गोळी मारली होती त्याला माहिती होतं की ह्याला उचलण्यासाठी कोणतरी येईल. त्यांनी परत त्याच्यावरती फायर नाही केला आणि तो खड्ड्यामध्ये लपला होता. तो पण अंडरग्रोथमध्ये होता, म्हणजे गवतामध्येच लपून बसला होता. पण त्याला सर्व हरकत चालली होती काय ती माहिती होती. जसं त्याला उचलतोय, कारण त्याला पूर्ण टार्गेट मी दिसलो आणि माझ्याबरोबर त्याला माझा साथी दिसला, पूर्ण दिसलो आम्ही त्याला इथून. त्यांनी काय केलं, एक ऑटोमॅटिक ब्रस्ट केला. ऑटोमॅटिक ब्रस्ट म्हणजे ऑटोमॅटिक फायर केला त्याने आणि 7 गोळ्या माझ्या डाव्या पायाला लागल्या. संपूर्ण पाय गोळ्या घेऊन निघून गेल्या. आणि माझा साथी जो माझ्या खांद्यावरती आला होता तो घडघडत खाली नाल्यामध्ये गेला. मला काय एका मिनिटासाठी कळलंच नाही काय म्हणजे माझ्या हा साथी माझा खाली पडला कसा, कारण मुंगी चावते ना, असा एक थोडासा एक काहीतरी वाटलं की काहीतरी चावलंय आणि लगेच मी जमिनीवरती कोसळलो. उभा असताना जमिनीवरती कोसळलं, मला वाटलं पाय काही घसरला असेल, काहीतरी झालंय. आणि तो आतंकवादी लगेच चटकन तिथून उभा राहिला. जसं मी पडलो, माझा साथी माझा गडगडत खाली गेला, तो उभा राहिला आणि त्याने दुसरा बस्ट केला. 2 गोळ्या उजव्या पायाला लागल्या आणि संपूर्ण पाय मोडून कमरेला चिकटला. आता तो खड्ड्यातून वरती आला, 10 फुटावरती आला आणि त्याने अजून एक बस्ट केला, ऑटोमॅटिक फायर केला. 2 गोळ्या पोटामध्ये लागल्या, आतड्या बाहेर, आणि माझ्या हातातून माझी जीवनसंगिनी माझी AK-47 सरकली. मला काही कळलंच नाही, कारण असं जसं पोटामध्ये लागलेलं की उचकी येते ना एकदम, असा कचकन एक आवाज आला आणि माझ्या हातातून माझी AK-47 जी जीवनसंगिनी माझी निघाली, पडली तिथेच. मला काहीच कळलं नाही काय झालं काय नेमकं. आणि चालण्याचा प्रयत्न करतोय तर बघतोय खाली तर सर्व हा रक्तबंबाळ झालाय, सर्व काहीच नाही.
तो आतंकवादी पुढे आला, 5 फुटावरती आला. त्याने आता म्हणजे बंदूक एकदम स्थित घेतली. त्यांनी नेम धरून माझ्यावरती फायर करतोय. त्यांनी बघितलं, माझ्या नजरेला नजर मिळवली त्याने. आणि मग म्हणतात ना की जागोरा का साहिया मार सके ना कोई. मी माझ्या देवीचं नाव घेतोय आणि हात उजवीकडे टाकतोय. त्या हातामध्येच माझी AK-47 माझी जीवनसंगिनी भेटते. आणि जशी होती मी माझी नजर फक्त त्याच्यावरनं हलवली नाही. जसं होतं माझी नजर त्याच्यावरती आहे आणि मी ट्रिगर दाबला. संपूर्ण खालून वरपर्यंत त्याला फाडलं. तो येऊन माझ्यावरती म्हणजे माझ्या 2 फुटावरती येऊन माझ्यावरती पडला तो. थोडासा अजून एक करवट बदलली, एक साईड बदलली आणि एक अजून बस्ट केला. म्हणजे एक गोळी मारली, त्याच्या भेजामध्ये संपूर्ण त्याचा मेंदू आऊट करून टाकला, त्याचे सर्व चितडे अंगावरती. आणि मग मी माझ्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं, सर मला गोळी लागले, बरोबर माझ्या साथीला गोळी लागले. तोपर्यंत दुपारचे 1:30-2 वाजले होते. कमांडिंग ऑफिसर माझे त्यावेळेला इम्फालला बसले होते आणि त्यांनी इम्फालवरून ताबडतोब हेलिकॉप्टर पाठवला. हेलिकॉप्टरला यायला 2:30-3 वाजले. मौसम पुन्हा एकदा पॅक झाला. ढग आले आणि ढगाच्या खाली काय चाललंय काय कळूनच दिलं नाही. ढगवरती फेऱ्या मारतोय. 5 वाजेपर्यंत हेलिकॉप्टरवरती फेऱ्या मारतोय आणि त्या हेलिकॉप्टरवरती आतंकवाद्यांनी फायर करायला सुरुवात केली. कारण अशा ह्याच्यामध्ये आमचे कुणीच फायर केलं नाही. कारण आमचं फायरवरती डिसिप्लिन चांगलं होतं की आम्ही कुणीच म्हणजे कारण आमच्याकडे वॉकी टॉकी आमचे चालू होते आणि आमचं सांगणं हेच होतं की उगाचच आपण फायर करायचं नाही. जर फायर केलात तर तुम्ही स्वतःच त्याच्यावरती डिटेक्ट व्हाल की कुणीतरी इथून ह्या साईडनी फायर केलंय आणि कोणतरी आतंकवादी यायचा आणि बस्ट करायचा अचानक. आणि त्याच्यामुळे आमच्या फायरवरती एकदम आमचा डिसिप्लिन फायर होता आणि कुणीच फायर केलं नाही. आतंकवादी जसं हेलिकॉप्टरवरती फिरायला लागलं, हेलिकॉप्टरवरती ऑटोमॅटिक फायर करायला सुरुवात केली आतंकवाद्याने. हेलिकॉप्टर तिथून निघून गेलं. हेलिकॉप्टरचे जे कमांडर होते विंग म्हणजे पायलट, त्यांनी सांगितलं, इनको सुबह तक बचा के रखो, जब अगली सुबह हो जाएगी, फर्स्ट लाइट हो जाएगी, उजाला हो जाएगा, हम आएंगे, इनको इवॅक्युएट करके लेके जाएंगे. आणि मग सुरुवात होते लढाईची. थोड्या वेळाने ढग निघून जातात आणि अंधार झालेला असतो. कारण नॉर्थ ईस्टला सर्वात अंधार पण लवकर होतो, उजळतो लवकर आणि अंधार पण लवकर. अंधार 5 वाजता म्हणजे एकदम काळाकुट्टा अंधार. आणि जंगलांमध्ये आणि एवढ्या हाईटवरती तर विचारूच नका की काय मौसम कधी खराब होईल ते. आणि अशामध्ये अंधार झाल्यावरती माझा साथी मला एक नाल्यामध्ये घेऊन जातात. सर्व चेक करतात की अंगावरचे सर्व कपडे काढतात आणि बघतात तर पोटामध्ये आहे, पायाचं आहे. आणि मग तिथूनच त्या नाल्यातलं पाणी घेतात. नाल्यामध्येच बसू, कारण वाहता नाला आहे, वाहती नदी आहे. त्या नदीमध्ये एक खुंड असतं आपल्या झाडाचं. बघा, झाड कापल्याच्या नंतर वाहत जर ह्याच्यातून गेलं नदीतून तर एकदम साफ एकदम धुतलेलं असतं एकदम ते. आणि ते कुठेतरी जाऊन ते अडकतं आणि ती आपली जागा बनवून ठेवतो. आणि अशा खुंट जो जिथं गाडला होता, ज्या जमिनीमध्ये होता, त्या खुंटाजवळ मला ते माझ्या साथी घेऊन गेला आणि त्याच्यावरती मला बसवलं. आणि त्याच खुंटाला वरती असं आडेतेडे असे मुलं पसरली होती, त्याच्यावरती त्यांनी आयवी लावली. तिथेच बांधलं त्याला. आयवी द्यायला सुरुवात केली. आयवी म्हणजेच आपलं ग्लुकोज बोलतो त्याला आपण. त्यांनी सलाईन लावायला सुरुवात केली. पाऊस पडतोय वरून. माझ्या साथीने तिकडचंच पाणी घेऊन आतड्या आतमध्ये भरायचा प्रयत्न करतायत, कारण संपूर्ण डॅमेज झाल्या होत्या ते. म्हणजे त्याच्यामध्ये काय संपूर्ण घाण बाहेर पडत होती, रक्त, इंटरनल ब्लडिंग, आतमध्ये पोटामध्ये सर्व ब्लडिंगच चालली होती. आणि ते धुवून आतमध्ये भरायचा प्रयत्न करतायत, आतमध्ये जात नाही. कारण मी प्रॅक्टिकल बघितलं की छोटासा होल होता आणि आपण जर श्वास घेतोय ना तसं, कारण आतमध्ये 2 बुलेट जिवंत बुलेट होत्या. कारण मी जमिनीवरती टेकलो होतो, त्याच्यामुळे त्यांना बाहेर पडायला जागा भेटली नाही त्या बुलेटला. तो 2 जिवंत बुलेट जसं श्वास घेतोय तसं ते हार्टवरती चढायला सुरुवात झाली. आणि ते मला जाणवतंय की काहीतरी आतमध्ये चावतंय, काहीतरी पळतंय. आणि अशामध्ये माझ्या साथीने ती बांधायचा प्रयत्न केला. तिकडून बनियान घेतली, बनियानने माझा हे पोट बांधलं आणि 2 तिकडचे दंडे कापले. म्हणजे 2 लाकडं कापली झाडाची. आणि माझा हा जो उजवा पाय आहे तो कंपाऊंड फ्रॅक्चर झाला होता. 2 गोळ्या लागल्या होत्या त्याला. त्याची हड्डी तुटली होती. त्याने तिकडची ती 2 दंडे घेतले, बुटाची लेस काढली आणि त्याला त्यांनी बांधलं, त्याला स्प्लेंट केलं, सरळ करून ठेवलं. राहिला डावा पाय.
त्याच्यामध्ये काय उरलाच नव्हतं. फक्त पंजाला काय नाही झालं, पण पोटरीचा हिस्सा जेवढा आहे तो सर्व गोळ्या घेऊन निघून गेल्या होत्या. फक्त मांस राहिला होता. मांस पण कसा असा म्हणजे दरातीसारखा, इकडचा अर्धा तिकडचा अर्ध, असं म्हणजे त्याचा काही हिसाबच नाही. आणि त्याला मी सांगतोय की तू इसको काट दे ताकि मेरा दर्द कम हो जाएगा और जो ब्लडिंग आहे ती ब्लडिंग होणार नाही. म्हणजे अशामध्ये बांधलं ना की मांस जर थोडासा जरी कुठे उरला असेल ना तर तो त्यावेळेला एकदम खेचून धरतो ते. आणि पंजाला काही झालं नव्हतं, त्याच्यामुळं तो खालचा पंजा तर कामाचा काहीच नव्हतं. मध्ये बांधायला त्याला प्रयत्न करतो पण ते बांधता पण येत नव्हतं. मग त्याला बोललो की इसको काट दे. तो बोला सॉरी सर, ये मैं नहीं कर सकता. मग मी ज्या आतंकवाद्याला कापली होती ती कुकरी माझ्या कमरेला होती. ती मी माझी कुकरी काढली आणि मी माझा पाय गुडघ्यापासून अलग करून टाकला आणि मग त्याला बोललो की तू याला ह्याला बांध. त्यांनी त्याच्यानंतर मग गुडघ्यापासून त्याला कापल्याच्या नंतर मग त्यांनी त्याला बांधलं, रक्तस्राव थांबला. आणि ही संपूर्ण मग तिथून सुरुवात झाली मॉर्फिनचं इंजेक्शन. म्हणजे वेदना एवढ्या वाढायला लागल्या, कारण ज्या वेळेला लागतं त्यावेळेला काय कळत नाही. आणि थोड्या वेळाने हळूहळू वेदना वाढायला सुरुवात झाल्या आणि मला स्वतःला कळतंय की आतमध्ये पोटामध्ये काहीतरी पळतंय. कारण हा म्हणजे पायाचं ते काय निघून गेलं, ते बांधलं, त्याच्यामध्ये त्याचं काय वाटतच नव्हतं. पण आतमध्ये चावतंय किंवा आतमध्ये काय पळतंय त्याचा काहीतरी त्रास होत होता. आणि मला ते जाणवतंय, जसं जसं श्वास घेतोय जसं नाकाने श्वास घेतलं की वरती चढायची, तोंडाने घेतली की चढत नव्हती. मग माझ्याबरोबरचा माझा साथी आहे, तो मला बोलतोय सर नाक से सांस मत लेना, मुंह से लो और मुंह से ही छोड़ो. पण ते काय झालं, इंटरनल ब्लडिंग झाल्यामुळं तोंडातून रक्त यायला सुरुवात झाली. कारण रक्त जाणार कुठे, कुठली तरी जागा पाहिजे त्याला ह्याच्यातून काढणे, आतड्या सर्व खराब. आणि मग नाकातून तोंडातून रक्त यायला सुरुवात झाली. आणि मग अशामध्ये थोडीशी ग्लानी यायला सुरुवात झाली की आता कळतंय की माझाच आवाज मला डबल येतोय. आणि अशामध्ये मी माझ्या साथींना सांगतोय फायर के ऊपर कंट्रोल करो, कारण आता ही रात्र झालेली आहे आणि यानंतर जर आतंकवादी, कारण म्यानमार बॉर्डर बाजूलाच आहे, आता आपल्याला बोलताना आपण 57 आहोत, म्हणजे 57 आतंकवादी आहेत, आपण गेलेले आहेत. पण रात्र जर आपल्याला लढायची असेल तर मला वाटतं हे 100पर्यंत जास्त पोहोचेल, कारण तिथपर्यंत तो आवाज पोहोचलेला आहे. आणि जंगलामध्ये जर तुम्ही जाल, पहाडी म्हणजे डोंगरामध्ये जर जाल, तर त्या पहाडीचा आवाज जो आहे 7 वेळा येतो आवाज आणि घुमतो आवाज तो. आणि त्याच्यामध्ये लगेच त्यांना कळलं असेल की बोला काय नाही काहीतरी इकडे झालेलं आहे, आणि मग ते तिकडून आपल्याकडे माणसं अजून पाठवतील. आणि आपण 6 दिवस चालून इथपर्यंत आलेलो आहोत आणि रात्रीचा हेलिकॉप्टर आपल्याकडे येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला फायरवरती कंट्रोल करावं लागेल. आणि मला काहीच झालेलं नाही, मी अजून जोपर्यंत तुमच्याजवळ बोलतोय तोपर्यंत लक्ष ठेवा की लढाई आपली चालू आहे. आणि अशामध्ये संपूर्ण रात्र निघते. मला मॉर्फिनचं इंजेक्शन देतात. मॉर्फिनचं इंजेक्शन ते वेदनाहारी इंजेक्शन आहे. ज्यावेळेला ऑपरेशन केलं जाते तेव्हा डॉक्टर देतात मॉर्फिनचं इंजेक्शन. थोड्या वेळसाठी ती सुन्न होऊन जाते जागा. आणि माझ्या साथीने काय केलं की डॉक्टर म्हणजे कसं, आम्हाला डॉक्टर फक्त 6 महिन्याची ती डॉक्टरी असते की तुम्हाला फक्त फर्स्ट एड कसं करायचं आहे, की जर कापलं तर त्याला टाके कसे लावायचे, इंजेक्शन कसं द्यायचं, IV कशी चढवायची, एवढं माहिती होतं. पण हे पण सांगितलं होतं की कुठलाही इंजेक्शन आहे ते जास्त मात्रामध्ये देऊ नका, कारण त्याचं रिॲक्शन पण होतं. आणि त्याच्यामध्ये काय केलं की मला जास्त लागलं म्हणून माझ्या एका मित्राने काय केलं, पूर्ण डबीच्या म्हणजे जो जी शिशी होती सर्वचं सर्व देऊन टाकली. मला वेदना अजून कमी होतील. आणि मला तसंच झालं, मला वेदना एकदम मला काय कळालंच नाही की माझ्याबरोबर होतंय काय ते. मला काही नाही, मी सर्व बघतोय, माझा पाय बघतोय, सगळं मी एकदम व्यवस्थित आहे असं वाटतंय. पण रिॲक्शन सुरुवात झाली, नाकातून कानातून रक्त यायला सुरुवात झाली आणि जीभ एकदम लडखडली. म्हणजे काय बोलतोय मी, ऑर्डर देतोय ते मला वाटतंय की मी काहीतरी बोलतोय पण आवाज जात नाही बाहेर, बोलायचा प्रयत्न करतोय होत नाही. आणि अशामध्ये संपूर्ण ही रात्र निघून जाते. आणि सकाळचे 5 वाजतात आणि म्हणजे तिकडे कसं आजान आहे त्या तिकडच्या गावच्या साईडला, आजानचा आवाज आला म्हणजे आम्हाला कळलं की बाबा आता फर्स्ट लाईट झालेली आहे आणि उजेड तसा पण झालेला आहे. आणि सकाळी 7 वाजता हेलिकॉप्टर येतं. हेलिकॉप्टरने मला इम्फालला घेऊन जातात, मला आणि माझ्या साथीला. इम्फालमध्ये गेल्याच्यानंतर तिथे डॉक्टर असतात. ते डॉक्टर एक प्रक्रिया आहे तिथे की तुमचा ॲड्रेस सांगा, म्हणजे तुमच्या घरच्यांना पण कळवायला लागतं. आणि त्यावेळेला आमचे सीओ साहेब तिथे होते. त्यांनी मला सांगितलं की घर बात करोगे, तुम्हाला जी सर. त्यावेळेला का मोबाईल नव्हते.
आणि मग त्यांनी मला घरामध्ये बोलायला दिलं. बोला घरवालों को बताना है, तो मैं बोला ठीक है बता देता हूँ. आणि मी माझ्या बायकोला सांगतोय की ॲक्च्युअल फोन माझ्या घरी नव्हता. फोन आमच्या खाली STD होती. त्यावेळेला मी कल्याणला राहायला होतो मुंबईला आणि मी सेकंड फ्लोअरवरती होतो आणि माझी आमची STD जी आहे ती खाली ग्राउंड फ्लोअरला असायची. मग त्या काकांना सांगितलं अशाला असं आहे, मी बोलतोय माझ्या बायकोला मिसेस तेवढं मेसेज द्या की 5 मिनिटांनी पुन्हा फोन करतो आणि मग तुझ्याजवळ बोलणार आहे म्हणून. आणि हॉस्पिटलने काय केलं, तोपर्यंत 3 टेलिग्राम बनवले. त्यावेळेला टेलिग्राम चालायचे आणि टेलिग्राम एक आदेश असा होता की 24 तासाच्या आत देशामध्ये कुठल्याही कोण्यामध्ये असेल ते तुम्हाला तर पोचलंच पाहिजे. आणि मी 5 मिनिटाच्या आतमध्ये तिकडे येतोय तोपर्यंत मला इकडचा ॲड्रेस विचारून घेतलं. त्यांनी 3 टेलिग्राम बनवले, घरी रवाना केले. आणि तोपर्यंत माझी मिसेस आली. मिसेसजवळ मी बोलतोय की मला फुटबॉल खेळताना मला थोडंसं लागलं आहे आणि पुढचे 5-6 दिवस मी तुला फोन नाही करू शकत किंवा मला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल. मी पत्राने तुला काय ते पुढची गोष्ट कळवेन. आणि मी फोन लगेच ठेवून दिला. मला OTमध्ये घेऊन गेले. OT म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. पोटातल्या त्यांनी गोळ्या काढल्या, आतड्या कापल्या नाही, काही नाही केलं त्यांनी. फक्त गोळ्या, जिवंत जे बुलेट्स होते ते बुलेट काढले आणि तसंच हेलिकॉप्टरमध्ये भरलं आणि 151 बेस हॉस्पिटल गुवाहाटीसाठी पाठवलं. तिथून गुवाहाटी 2 तास, हेलिकॉप्टरने 2 तास. आणि मोसम असाच खराब मोसम, त्याच्यामध्ये पण त्या कमांडरने जेवढं हेलिकॉप्टर उडवलं आणि त्या पावसामध्ये मला गुवाहाटीला पोचवलं. गुवाहाटीने काय केलं, पुन्हा 3 टेलिग्राम बनवले आणि 3 टेलिग्राममध्ये सांगितलं की एक पाय ॲम्प्यूट आहे, ॲबडॉमलमध्ये गोळ्या आहेत आणि एक कंपाऊंड फ्रॅक्चर आहे. दुसरा पाय जो आहे राईट पैर कंपाऊंड फ्रॅक्चर आहे. आणि हे 24 तास म्हणजे हा दुसरा दिवस उजळला. मी गुवाहाटीला पोचतोय आणि त्याच्यानंतर मग मी सायलेंट झालो. म्हणजे पुढचे 6 दिवस मी कॉमामध्ये गेलो. मला दुसरं काय माहिती नाही आहे. मग ऑपरेशन कसं झालं, काय झालं, तोपर्यंत टेलिग्राम घरी पोचले. घरी पोचल्याच्यानंतर बायकोने वाचले ते टेलिग्राम. तर त्याच्यामध्ये असं फौजी लँग्वेजमध्येच ते लिहिलं होतं, ऑपरेशन OP हिफाजत आणि गनशॉट वूंड GSW. पूर्ण पण लिहिलेलं नव्हतं की गनशॉट वूंड आहे म्हणून. GSW लिहिलेलं होतं. हॅच म्हणजे फ्रॅक्चर आहे. आणि त्यांच्या आपल्या फौजी लँग्वेजमध्ये त्यांनी बनवून ते टेलिग्राम तिथपर्यंत पोहोचले. माझ्या मिसेसला काही कळलं नाही. ती बोलली ठीक आहे. तिने लगेच तिच्या वडिलांना फोन केलं. माझे वडील म्हणजे माझ्या सासऱ्यांना. सासरे माझे सुभेदार रँकचे होते. त्यांनी बघितलं, त्यांना लगेच कळलं की बोला काहीतरी याचं नुकसान झालेलं आहे, कारण ह्याला गोळ्या लागल्या आहेत. त्यांनी तिला लगेच कळून दिलं नाही. त्यांनी लगेच माझ्या मेवण्याला फोन केलं. माझा मेवणा कर्नल रँकचा. त्याला फोन केला. तेव्हा त्याची पठाणकोटला त्याची पोस्टिंग होती. त्यांनी पठाणकोटवरून विचारलं माझ्या शिवोला काय हकीकत आहे. तर त्यांनी सांगितलं असं असं आहे, सिरियस आहे आणि जसं असेल तसं त्यांना तुम्ही गुवाहाटीला पाठवा. आणि ती बोलली की मला इम्फालमधनं त्यांचं आलं आहे हे म्हणून. बोला इम्फालला नाही, त्यांना गुवाहाटीला शिफ्ट केलेलं आहे आणि गुवाहाटीला पाठवा. माझा संपूर्ण परिवार तोपर्यंत गुवाहाटीला आला. गुवाहाटीला येऊन त्यांचे 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. 6व्या दिवशी मला होश आला. 6व्या दिवशी होश आला आणि मी बघतोय काचेतून की मला जाणवतंय काहीतरी, म्हणजे असं आवाज बंद, काचेमध्ये बंद, वरती फॅन फिरतोय, AC मध्ये वरती फॅन फिरत होता. आणि लगेच मी माझ्याजवळ जे मॅडम होते त्यांना बोलवलं. त्या मॅडमनी काय केलं, लगेच परिवाराला सांगितलं हे त्यांना होश आलाय. आणि लगेच तिकडचे कमांडिंग ऑफिसर होते ज्यांनी माझं ऑपरेशन केलं होतं आणि ते इन्चार्ज होते त्या हॉस्पिटलचे, ब्रिगेडियर रामदास म्हणून, साऊथ इंडियन होते ते. त्यांनी मला पाहिलं, त्यांनी मला शाबाशी दिली आणि बोलले बेटे तूने अपना कार्य कर लिया है और हम तेरा पैर नहीं बचा पाए. तर मी त्यांना म्हणतोय साहब एक पैर तो मैंने ही काटा था और दूसरा पैर जो है मुझे उसका सेंस नहीं है, लेकिन उन्होंने बोला हमने उसको बचाया है, अभी तू चलेगा. उसके अंदर हमने रॉड डाला है और तेरी जितने भी खराब हुई थी आतड़ियाँ उसको हमने आर्टिफिशियल किया है और वो भी काम कर रही है. बोला 6 दिन के बाद तेरे को आज होश आया है. और त्यांनी संपूर्ण कारवाई होते. इतक्यात माझा संपूर्ण परिवार काचेतून मला बघतायत. कारण आर्मीमध्ये एक डिसिप्लिन आहे की कुठलाही कोणी कितीही मोठा व्यक्तिमत्व असू द्या, जोपर्यंत जो मरीज आहे जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत त्याला कोणालाच बघता येत नाही. जे
जे डॉक्टरची जबाबदारी आहे त्या डॉक्टरचंच काम आहे की तिथपर्यंत जाणं आणि त्याला बघून परत पाठीमागं येणं. आणि त्यांनी बाकीच्यांना सर्वांना मना करून टाकलं, बोला कोण आतमध्ये कोई नाही जाएगा. कारण की हे जाणार तुमचे किटाणू आहेत, कारण त्याचा संपूर्ण माझा पाय जो आहे संपूर्ण ओपन करून ठेवला होता आणि वरती अंगावरती चादर टाकली होती, सफेद चादर. फक्त मान फक्त उघडी होती आणि बाकीचं सर्व ढाकलेलं होतं. बाकी त्यांना कुणाला काही कळलं नाही काय झालंय काय नाही ते. आणि अशामध्ये जर थोडे जम्प्स जे आहेत ते किटाणू त्यांचे आतमध्ये नको यायला म्हणून त्यांनी AC मध्ये कोणालाच येऊन दिलं नाही, ICU मध्ये कोणाला येऊन दिलं नाही. ते सर्व येत आहेत, मला काचेतून बघतायत. माझी आई आली होती, माझे मामा आले होते, माझे सर्व 6च्या 6 भाऊ किंवा माझी बहीण आणि माझा हा संपूर्ण परिवार काचेतून मला बघतोय. त्यावेळेला माझी 2 मुलं होती, मुलगी 4 वर्षाची आणि मुलगा 2 वर्षाचा. मुलगी आणि मुलगा कल्याणलाच होतं. माझी सासू तिकडे त्यांना बघत होती आणि हे बाकीचे सर्वजण येऊन तिकडे रडतायत, बघतायत. माझ्या लगेच मनाला एकदम काहीतरी वाटलं असं. मी लगेच त्या माझ्याजवळ ज्या मॅडम होत्या, मेजर रँकच्या डॉक्टर होत्या, मी त्या डॉक्टरना बोलतोय, डॉक्टर साहब आपसे एक रिक्वेस्ट है, मुझे कमांडंट से बात करनी है. कमांडंट म्हणजे ब्रिगेडियर जो इंचार्ज होते ते, त्यांच्याजवळ मला बोलायचं आहे. तिला वाटलं की माझी काहीतरी हा म्हणजे कंप्लेंट करतोय, त्यांना आतमध्ये येऊन देत नाही म्हणून. मग त्यांनी कमांडंटला सांगितलं, सर आपसे कुछ बात करना चाहता है. मग कमांडंट तिथनं आले आणि मग मी त्यांना सांगतोय, सर मेरा ये जो परिवार इधर आया हुआ है उनको तुरंत मुंबई के लिए रवाना कर दो. अगर ये मेरे साथ रहेंगे तो मैं जल्दी ठीक नहीं हो पाऊंगा. आणि मग त्यांनी तसंच केलं. त्याच रात्रीला बाय एअर त्यांना मुंबईला पाठवून दिलं. एक विशेष गोष्ट अशी झाली होती की माझ्याबरोबर लढाई लढणारा अजून एक माझा साथी होता, जो मला लागल्याच्या नंतर माझा हत्यार किंवा माझं सर्व तिकडचे माझ्याजवळ जो बायनॅक्युलर्स होता, रेडिओ सेट माझं होतं, तर माझा एक बडी त्याला बोललं जातं. बडी म्हणजे तुमचा जवळचा मित्र, ज्याला तुमच्याबद्दल सर्व माहिती असते किंवा मला त्याच्याबद्दल सर्व माहिती आहे, असा तो माझा मित्र. जिथपासून मला गोळ्या लागल्या होत्या तिथपासून त्यांनी पाण्याचा एक थेंब सुद्धा घेतला नव्हता. आणि ज्या वेळेला माझा शिओ साहेब आला तिथे आणि त्यांनी तिकडे बोलवलं, बोलला मोहम्मद इस्माईल त्याचं नाव होतं. इस्माईल इधर आ. आणि मला सीओ साहेब सांगतायत, सुर्वे जब से तुझे लगा हुआ है ना, इतने पानी का बूंद तक अपने शरीर में नहीं लिया है. आणि बोला ये दोस्ती की जो बोला मिसाल है, मैं पहली बार देख रहा हूं. आमच्यासाठी कुठला धर्म नाहीये. आम्ही फक्त तिरंग्याचे शिपाई आहोत. मला फक्त एवढं वाटतं की हा तिरंगा जोपर्यंत आहे तोपर्यंतच या जगावरती आपलं काहीतरी वर्चस्व असलं पाहिजे. कारण असं ज्या वेळेला आपल्याला मित्र मिळतात की बिगर म्हणजे त्यांनी त्या दिवशी त्याचा रोजा सोडला, म्हणजे मला लागल्याच्या नंतर एक बूंद ज्या माणसाने शरीरामध्ये पाणी घेतलं नाही आणि एवढा तो रात्रंदिवस तो माझ्यासाठी प्रार्थना करतोय त्या अल्लाजवळ. आणि आपण इकडे बघतोय तर तू त्या धर्माचा, तर तू त्या धर्माचा. अरे धर्म इथं आडवा येतो कुठे? आज माझ्या शरीरामध्ये जो रक्त दिलेला आहे, कुठल्या कुठल्या सैनिकाने दिलाय आणि कुठल्या जातीच्या सैनिकाने दिलाय मला माहिती नाहीये, पण आज मी त्यांच्यामुळे मी जिवंत आहे. म्हणूनच फक्त मला आपल्याला हेच सांगायचं होतं की धर्म काय मायना ठेवत नाही. जर आपली जर सच्ची मैत्री जर असेल ना, तर कुठे कोणीही आडवा येत नाही त्याच्यासाठी. पण आपला एक मकसद आपला चांगला पाहिजे की मी माझ्या देशासाठी काय करू, देश माझ्यासाठी काय करेल याचं कधीही कुणीही, तुम्हाला सर्वांना प्रार्थना आहे, देश आपल्यासाठी काहीही करत नसतं. आपण देशासाठी करायचं, याच्यासाठी आपण ह्या धर्तीवरती जन्माला आलेलो आहोत. कारण ही धर्तीने ज्या वेळेला आपल्याला जन्माला घातलं तिचे ऋणी आपण आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला हा जो अधिकार दिलाय, संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलाय, तो अधिकारच आपल्याला सांगतोय की ज्या दिवशी मी या धर्तीवरती जन्माला आलेलो आहे त्यावेळेला मला हा संविधान लागू होतो आणि या संविधानाच्या पुढे मला नाही वाटत की कुठली शक्ती असेल. आणि आपण अशामध्ये
आपल्या या सर्व सैनिकांच्या प्रती काहीतरी प्रेम ठेवायला पाहिजे. आणि मग तो एक दिवस येतो, कारण ही संपूर्ण खबर जी आहे ना तोपर्यंत आर्मी हेडक्वार्टरमध्ये कळली होती की ह्या अशाला असं एका सैनिकाने ऑपरेशन केलं होतं. आणि त्या ऑपरेशन्समध्ये माझे स्वतःचे 9 आतंकवादी मी मारले होते, कारण 8 आतमध्ये खपवले होते आणि एकाची मान कापली होती. म्हणजे 8 आतंकवादी माझ्या नावावरती चढले आणि बाकीचे आतंकवादी म्हणजे टोटल 37 आतंकवादी आम्ही ह्या ऑपरेशनमध्ये मारले होते. एवढं मोठं ऑपरेशन्स आहे. आणि त्यानंतर मग ही खबर आर्मी हेडक्वार्टरमध्ये कळते. आणि आर्मी हेडक्वार्टरचे त्यावेळेला जनरल होते, जनरल जे सिंग आर्मी चीफ होते. ते मला पाहण्यासाठी गुवाहाटीमध्ये येतात आणि मला ते शाबाशी देऊन जातात आणि म्हणतात, बेटे तूने तुम्हारा काम कर लिया है, अभी हमारा काम बनता है, जो कुछ क्या करना है देश के लिए और तुम्हारे लिए. मग ते जातात दिल्लीला आणि दिल्लीवरून मग राष्ट्रपतींच्या सचिवांचा फोन येतो कि आप गैलेंट्री अवार्ड के लिए 26 जनवरी में दिल्ली आ रहे हो. बाय एअरची तिकीट आहे ती आमच्या घरी पोहोचते. कोण कोण येणार आहेत ते विचारलं जातं. मी, माझे मामा, कारण मला माझे वडील गेल्याच्या नंतर लहानाचं मोठं माझ्या मामाने मला केलं. आणि आम्ही 3 भाऊ बहिणी, म्हणजे 2 मोठ्या बहिणी आणि मी शेवटचा 3 नंबरचा मी. आणि ज्या वेळेला मग माझी मोठी बहीण जी आहे ती आता प्राचार्य आहे, मुख्याध्यापिका आहे. तिला मामानेच लहानाचं मोठं केलं, तिचं लग्न मामाने सगळं करून दिलं. अजूनपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं. ज्या वेळेला आई वारली त्यावेळेला कळायला लागलं की बाबा हिचं नाव ही आहे म्हणून. तोपर्यंत हे सर्व लालनपोषण मामाने केलं. आणि 2 नंबरची बहीण आहे, तिचा मुलगा आज मेजर रँकवरती आहे आणि तिचे मिस्टरसुद्धा ऑर्डनरी कॅप्टनने रिटायर्ड आहेत. माझे बाकीचे बंधू सर्व आता भारतीय सेनेतून काही रिटायर्ड झालेत, आता काही होणार आहेत. आणि ही खबर ज्या वेळेला 26 जानेवारीचा दिवस येतो आणि आम्ही राष्ट्रपतींचे गेस्ट बनतो आणि दिल्लीला जातो. दिल्लीला 26 जानेवारीचा दिवस छातीवरती मेडल लावला जातं. आणि काय मेडल लावल्याच्या नंतर तो आनंद कुठला वेगळाच असतं, कारण तो एक अलंकार आहे एका योद्ध्याचा. आणि ते योद्धे जे अलंकार मिळतात ते अशाच कुठल्या तरी समारंभामध्ये, मोठ्या देशव्यापी समारंभामध्ये भेटलं जातं. आणि तो पण दिवस 26 जानेवारीचा दिवस. आणि जो अलंकार समारोह त्याच्यामध्ये राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब, मिसाईल मॅन, भारतरत्न, आपल्या छातीवरती मेडल लावल्याच्या नंतर आपल्याला एक चहा पाण्यासाठी जायचं असतं. एक औपचारिकता आहे ती, की जेवढे आपल्याकडे विशेष अतिथी आलेले आहेत त्यांना घेऊन आपण त्या ह्याच्यामध्ये जात असतो, दालनामध्ये, राष्ट्रपतींच्या दालनामध्ये. आणि तिथे जाऊन मग ते चहा पाण्याचा 5 मिनिटाचा एक कार्यक्रम असतं. आणि मग तिथे ओळख होत असते सर्वांची. ह्या परदेशातून हे आलेले आहेत, ते आलेले आहेत, हे माझे सचिव, हे सगळ्यांची ती ओळख करून देतात. आणि मी ज्या वेळेला तिकडे चालतोय तर चालता चालता, कारण त्यावेळेला मी क्रेचेसवरती चालायचो. 2 क्रेचेस होत्या, कारण माझे पाय काम करत नव्हते. नवीन हा पाय लावला होता, आर्टिफिशियल पाय लावला होता. गुडघ्यापासून जो वेगळा केला होता त्याला आर्टिफिशियल बोललं जातं, म्हणजे कृत्रिम अंग केंद्रामध्ये जाऊन, पुण्याला जाऊन मी तो पाय लावला होता. आणि उजव्या पायाला बिलकुल सेन्स नव्हतं, बिलकुल काय जाणवतच नव्हतं, कारण त्याला यायला जवळजवळ 6 महिने लागले. आणि पोटातल्या आतड्या काढून त्याने आर्टिफिशियल एकदम प्लास्टिकच्या आतड्या टाकल्या. त्याला मला एकदम व्यवस्थित मला सगळं चाललं होतं. आणि मी तिकडे चालतोय, इतक्यात पाठून एक हात येतो. हात होता APJ अब्दुल कलाम साहेबांचा. पुन्हा फिरतात, माझ्याकडे बघतात आणि म्हणतात, क्या आप मेरे साथ डिनर करोगे. म्हणजे म्हणतात ना की तिन्ही सेनांचा अध्यक्ष, तिन्ही सेना ज्याच्या अंडरमध्ये येतात ते राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब विचारतात की आप मेरे साथ डिनर करोगे. गळा सुकला, डोळ्यातून पाणी, काय बोलू, आवाज कसा देऊ, यस बोलू या ना बोलू, काय कळायलाच मार्ग नाही. कारण म्हणतात ना की विठ्ठलाने जर तुम्हाला जर कधी विचारलं, बोल बेटा तुला काय 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 देऊ मी, तीच परिस्थिती माझ्यासाठी होती. माझा विठ्ठल माझ्यासमोर उभा होता आणि मला विचारतोय, बता बेटे अभी मैं तुम्हें क्या दूं. आणि मला विचारतायत की आप मेरे साथ डिनर करोगे. माझा गळा सुकला, मला काहीच बोलता येत नव्हतं. पाठून जनरल जे सिंग साहेब आले, आर्मी चीफ होते त्यावेळेला ते. आणि ते शुद्ध मराठीमध्ये मला बोलतायत, अरे सुर्वे साहेब काहीतरी विचारतायत,
पण आता त्यांना कुठल्या भाषेमध्ये सांगू की माझा गळा सुकलाय, मला बोलता येत नाही. मी गप मान हलवली आणि म्हणतात ना बेंबीतून आवाज काढायचा प्रयत्न केला आणि तिथे मी यस सर हा एक शब्द काढला. आणि ती रात्र महामहिम राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम बरोबर जेवण्याची संधी मला मिळाली. बघा, मान सन्मान जो आहे सर्वांचाच होत असतो आणि त्याचे जे अधिकारी आहेत ते सगळं त्यांना आता भेटत असतं. आणि आम्ही जेवल्याच्या नंतर जेवणाच्या एका थालीवरती आम्ही बसलोय. जेवता जेवता ते एक गुरुमंत्र देऊन गेले. तोच मंत्र मी तुम्हाला सुद्धा आता तेच सांगणार आहे की जाता जाता बोलता बोलता ते एक शब्द बोलून गेले की जिस वास्तु के नीचे आप बैठे हो ना वो 24 घंटे में एक बार तथास्तु बोलती है और उस टाइम पे आप हमेशा देश के बारे में सोचो, हमेशा पॉजिटिव सोचो. पता नहीं वो टाइम कब आएगा और जिस टाइम वो तथास्तु हो जाएगा वो आपके अपने जिंदगी का एक अलग ही दिन होगा. क्योंकि तो दिवस जो तुमच्याजवळ जो येईल, जो तथास्तु बोलतील आणि तो तथास्तु जी वेळेला ते आपल्याला लक्ष्मी बोलते त्याच्यानंतर मग आपल्याला सर्वस्व भेटल्याचं एक अलंकार आहे त्याच्यापेक्षा, तो आपल्याला भेटल्याचा एक अनुभव येतो. आणि हे सर्व झालं आणि मग ती रात्र जेवल्याच्या नंतर मग आम्ही पुन्हा आमच्या ह्याच्यावरती येतोय आणि पुन्हा मग मी ते अलंकार लावल्याच्या नंतर मग युनिटमध्ये येतो. युनिटमध्ये आल्याच्या नंतर पुन्हा जोरहाटमध्ये जातो आणि जोरहाट पुन्हा मला एक आर्मी हेडक्वार्टरवरून आदेश येतं की आपल्याला UN मिशन साऊथ आफ्रिका काँगोसाठी जायचं आहे. ते करून मी येतो आणि त्यानंतर 11 तारखेला पुन्हा आर्म फोर्स म्हणजे मी आर्मीमधून रिटायर्ड होतो आणि आता सध्या मी सशस्त्र सेना चिकित्सा सामान डेपो कांदिवली मुंबईमध्ये कार्यरत आहे. अजून सुद्धा देश सेवा चालू आहे आणि लवकरच माझ्यावरती एक चित्रपट येतोय हिंदीतून. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट हे दोन जे किरदार आहेत ते आमचे करतायत, जे दोन पात्र. आणि डायरेक्टर नीरज पाठक आणि मनीष शर्मा हे दोन डायरेक्टर आहेत. नीरज पाठक आहेत आपण सर्व ओळखत असाल, ज्यांनी अमिताभ बच्चनच्या बरोबर सरकार बनवली होती, लम्हे बनवली होती, घातक बनवली होती, राईट रॉंग बनवली होती. असे हे डायरेक्टर जो आहेत माझ्यावरती पिक्चर चालू आहे. आणि त्या पिक्चरची सुरुवात सुद्धा मी माझ्या गावातूनच, ज्या रणस्तंभावरती जो रणस्तंभ राणी एलिझाबेथ, क्वीन एलिझाबेथनी ज्या आमच्या 234 जवानांच्या वीरगतीवरती ज्यांनी जो बांधलेला आहे त्या म्हणजे रणस्तंभावरूनच त्या पिक्चरची सुरुवात झाली. आणि लवकरच हा पिक्चर आपल्या सर्व भाषांमध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना एक घोषणा देण्यासाठी सांगणार आहे, पण तत्पूर्वी आभार व्यक्त करतो ह्या सर्व शिवम प्रतिष्ठानचं आणि खास करून काकाजींचं. कारण त्यांच्यामुळं आज मी इथे आलो आणि त्यांचा आशीर्वाद सतत आपल्या सर्वांवरतीच राहील. पण विशेष करून सर मी आपल्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याला सांगतो की आपला आशीर्वाद माझ्यावरती सुद्धा राहील अशी मी अपेक्षा करतो. आणि एक युद्धघोष किंवा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जयकारा आहे, तो आपण एक बोलूया. तत्पूर्वी एक मोहरा आहे. मेरा अंबर मुझसे पूछ रहा कब तक अपना फर्ज निभाओगे, मेरा वचन है भारत माँ को तेरा शीश नहीं झुकने दूंगा, सौगंध मुझे इस मिट्टी की, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं झुकने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा. हे प्रभु ऐसा वर दे मोहे, विजय मिले या वीरगति. धन्यवाद. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे जय वंदे मातरम, वंदे मातरम. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद.